आज अतिशय भाग्याचा दिवस आहे. असं वाटतंय की प्रत्यक्ष श्री महाराज उपस्थित आहेत, स्वामीजी उपस्थित आहेत, अनेक संत महात्मे उपस्थित आहेत. अखल संत संप्रदायांनी जे सांगण्याचा आटापिटा केला ते सगळं या दासबोधामध्ये आलेलं आहे. भगवंताची प्राप्ती व्हावी आपल्यासारख्यांना, म्हणून भगवंताच्या प्रेमातून संतांची उत्पत्ती झाली. काय आहे भगवंत, कोण आहे आपण, आपण त्या भगवंताला कसे प्राप्त होऊ शकतो, हे सांगण्यासाठी सद्गुरू आहेत, हे करवून घेण्यासाठी सद्गुरू आहेत, त्या मार्गाचा अनुग्रह देण्यासाठी सद्गुरू आहेत. पण शिष्यामध्ये तळमळ असावी लागते. जसं मागा एकदा आपण पाहिलं पहा, आपले केस वाढलेले आहेत म्हणून कुणी ते कापायला येणार नाही. आपल्याला वाटायला पाहिजे ना की आपले केस कापले पाहिजेत आपण, तर आपण तिकडे जाणार, मग आपण केस कापून घेणार. आता जो पूर्णपणे व्यथित आहे भवरोगाने, त्याला हे कळणार तरी कसं ना की आपलं हित कशात आहे. असं पहा, भवरोग ज्याला गोड वाटतो त्याला भवरोगाची व्याधी आहे असं कळणारच नाही. आपल्याला काही आजार झाला आहे हे कळणारच नाही, तो आजारच गोड वाटतो ना. ते कुत्र्याचं उदाहरण देतात पहा. जंगलामध्ये फिरत होता, भूक लागली होती आणि एक हाडूक सापडलं आणि ते हाडूक चघळायला लागला. चघळता चघळता गाल फाटला. त्या फाटलेल्या गाळातून रक्त यायला लागलं. त्याला असं वाटायला लागलं की हाडातून रक्त येते आणि तेच तो चघळत बसला, म्हणजे तेच त्याला गोड वाटायला लागलं. तर अरे बाबा हे चुकीचं आहे, हे त्याला सांगणार कोण. म्हणजे इथली अडचण समजून घेऊया आपण. आता अडचण अशी आहे की आपण ज्या परिस्थितीमध्ये आहे त्या परिस्थितीमध्ये आपल्याला अध्यात्मबोध मुळी करताच येऊ शकत नाही, अशी आपली परिस्थिती आहे. संत ही एक अलौकिक गोष्ट अशी आहे की ते असतील, आसपास जरी असतील तरी त्याचा परिणाम आपल्या बुद्धीवरती होतो. आपले विचार, आपल्या आसक्ती या सगळ्यावरती त्या संत सहवासाचा परिणाम होतो. श्री महाराजांचं चरित्र पहा. अशी अनेक उदाहरणं आहेत की नामाशी संबंध नाही, भगवंताशी संबंध नाही, उलट पक्षी भगवंताबद्दल वैरच आहे थोडं मनामध्ये, अशी व्यक्ती आलेली आहे महाराजांकडे. आणि काय झालं, काही नाही, मग महाराजांचा अनुग्रह घेऊन गेलेली आहे. भगवंताची आवड नसणाऱ्यांची गोष्ट कशाला, त्यांना विष द्यायला आलेल्या व्यक्ती त्यांच्याकडनं अनुग्रह घेऊन निघून गेल्या, म्हणजे मारायला आलेल्या होत्या त्यांना. सगळ्यात शेवटी जो अधिकारी आला जेकब, त्याची गोष्ट माहिती आहे आपल्याला. म्हणजे पहा, ते जे कुत्रा आहे हाड चघळणार, ज्याला ते रक्त गोड वाटतंय, स्वतःच मरतोय बरं का त्या रक्तात. लक्षात येते ना तुम्हाला. आपण असंच विषयभोगामध्ये मरतोय, स्वतःचा अंत करून घेतोय, पण आपल्याला ते विषयभोग गोड वाटत आहेत. आपल्याला कडू वाटत असते तर कशाला रमलो असतो आपण विषयात, आपल्याला गोड वाटत आहेत. अशी आपली परिस्थिती असताना आपल्याला वळवणार कसं परमार्थाकडे कोण आणि कधी वळवणार. संतांमध्येच ही शक्ती आहे. प्रत्यक्ष भगवंतामध्येही नाही, इतकी शक्ती या संतांमध्ये आहे की ते अशा व्यक्तींना आपल्याकडे वळवतात. आता आपल्यापैकी सगळे सद्भक्त आहेत, इथं श्रवणाला आलेले आहेत, पण कुणी असे पण असतील ना की चला बघूया काय सांगितलं जाते, ऐकूया तरी.
चला आता वेळ आहे, जाऊया तरी. किंवा घरातून बायकोच हाकलते, जावा आता, इथं बसून तरी काय करणार आहे, सारखी माझ्या डोक्याला कटकट, 5 वाजले, जावा. मग हे आले. असं इथे कोणी नाही आहे, गमतीचा भाग आहे. पण काहीही करून परमार्थ कानावरती पडला की त्याचा परिणाम होतो. अनेक संत चरित्र आहेत बरं का अशी, ज्या संतांना लहानपणी कीर्तन ऐकण्याचा योग आला आणि त्या श्रवणातून त्यांच्या बुद्धीमध्ये पालट झाला आणि मग त्यांनी ठरवलं की परमार्थ मार्गावरती चाललं पाहिजे. अशा तऱ्हेनं संत आपली वृत्ती पालटतात, फक्त त्यांच्या अस्तित्वामुळं पालटतात. ते आहेत ना इथे, तर त्याचा प्रभाव पडायला लागतो आपल्यावरती. आणि मग जेव्हा हा प्रभाव एका मर्यादेपलीकडे पडतो, सर्व बाबतीतलं श्रवण होतं ना सद्गुरूंकडून, की काय कसं आहे, काय म्हणजे आपला देह कसा आहे, कसा जन्म प्राप्त झाला, आपलं स्वरूप कसं आहे, भगवंत कसा आहे, त्याची प्राप्ती कशी करून घ्यायची वगैरे वगैरे, हे सगळं श्रवण झाल्यानंतर त्याला जी तळमळ येते आतून, त्या तळमळीतून तो सद्गुरूंना शरण जातो आणि मग सद्गुरू नवविधा भक्ती सांगायला लागतात. हा थोडासा भाग आपण या प्रवचन मालिकेच्या पहिल्या दिवशी पाहिलेला होता. थोडी उजळणी करायची ना, म्हणून थोडासा भूतकाळात जातो आहे आपण आणि मग परत आत्मनिवेदनापर्यंत येणार आहे. काळजी करू नका, 2 तास आहेत आपल्याला. श्रवण झाल्यानंतर ते श्रवण मुरलं, श्रवण मुरल्यानंतर कीर्तनारूपानं बाहेर आलं, बाहेर येतं आहे कीर्तन रूपानं, आत पण घोळलं जातं आहे, ते श्रवण आत घोळलं जातं आहे ना, बरोबर ना. ते चिंतन आतल्या आत होतं आहे. साधं एखादं प्रेझेंटेशन आपल्याला द्यायचं असेल कंपनीमध्ये, तर त्याचं चिंतन आपण करतो ना, का त्याबद्दल काही विचार नाही, काही नाही आणि जाऊन उभे राहिलो प्रेझेंटेशनला, असं होत नाही. आपलं काय काम आहे, कशाबद्दलचं प्रेझेंटेशन आहे, त्याच्या आसपासच्या गोष्टी सगळ्यांचा विचार करतो ना आपण. तसं कीर्तन जेव्हा बाहेर यायला लागतं तेव्हा कीर्तन आतही घडत असतं आणि मग ते कीर्तन भगवंताशी त्या साधकाला एकरूप करवतं. तसंच नामस्मरण आहे आणि तसंच पादसेवन आहे. पादसेवन भक्तीचं एक वैशिष्ट्य असं आहे की पादसेवन भक्ती ही सद्गुरू प्राप्त असल्याशिवाय करता येत नाही. खरं म्हणजे नामस्मरण ही सद्गुरू प्राप्त असल्याशिवाय करता येत नाही. पण नामस्मरणाला कसं आहे, सहस्रनामामध्ये कोणी एक म्हणता होत असे सार्थक, असं सांगून ठेवलं समर्थांनी. सद्गुरू नाही येत ना, तर एक नाम निश्चित करा आणि ते घ्यायला लागा. श्री महाराज म्हणतात, श्री महाराजांच्या प्रवचनात वाक्य आहे बरं का, की तुम्ही नाम घ्या, नाम घ्या. तुमचा गुरु जमिनीतून वर येऊन तुमच्या डोक्यावरती हात ठेवी, आहे की नाही वाक्य. म्हणजे पहा, श्री महाराज सुचवत आहेत, सद्गुरू नसले तरी नामसाधन आपल्याला करता येतं. त्यामुळे फार रडू नये, सद्गुरू नाहीत, आधी नाम घ्यावं. अहो, पुष्कळ लोक असे आहेत जे सद्गुरू करतात, अनुग्रह घेतात, पण साधनेला बसत नाहीत. भाऊसाहेब महाराजांची गोष्ट पाहिली आपण. भाऊसाहेब महाराज 12-12 तास साधन करायचे आणि 4 तास उभं राहून साधन करायचे. एकांनी विचारलं, उभं राहून का साधन करताय? जे माझ्याकडून अनुग्रह घेतात पण साधनेला बसत नाहीत, त्यांच्यासाठी उभं राहून करतोय म्हणायचे. त्यांनी पत्कर घेतलेला आहे ना. सद्गुरू आणि सत्शिष्याचा संबंध, बाजारात मला काहीतरी आवडलं म्हणून मी खरेदी करून आलो, इतका साधा संबंध असत नाही. सद्गुरू सत्शिष्याचा संबंध किंवा सद्गुरू शिष्याचा संबंध, सत्शिष्य नसला तरी जन्मोजन्मीचा असतो. म्हणजे ज्या शिष्याला अनुग्रह दिलेला आहे तो अनुग्रह देताना शक्ती संक्रमण केलं जातं. ती शक्ती शिष्याच्या जीवभावापाशी जाऊन बसते. अशी शेजारी बरं का, नवरा बायको कसं शेजारी बसतात बघा, लग्न झाल्या अगदी आवडीनं, नंतर नाईलाजानं. तसं सद्गुरूंची शक्ती जीवभावाच्या शेजारी जाऊन बसते.
याचा परिणाम असा होतो की जोपर्यंत तो जीवभाव आत्मभावामध्ये परिवर्तित होत नाही तोपर्यंत तिथून तो जीवही सुटत नाही आणि सद्गुरूही सुटत नाहीत. म्हणजे अनुग्रह जर असेल तर जोपर्यंत शिष्याला मोक्ष मिळत नाही तोपर्यंत त्याच सद्गुरूंना पुन्हा पुन्हा यावं लागतं. देह वेगळे वेगळे असतात. याचे देह बदलणारच ना. आता मरण आलं, अगदी उत्साहात अनुग्रह घेतला, 40मध्ये जरा जोश होता, अनुग्रह घेतला, पण साधनाच केली नाही. नंतर काहीतरी घडलं, 60-70मध्ये मरण पावला. पुन्हा ज्यावेळी तो जीव जन्माला येतो त्यावेळी पुन्हा सद्गुरू तत्व त्याला शोधतं. परत तो या मार्गावरती येतो आणि परत त्याला अनुग्रह होतो. त्यावेळी देह वेगळा असतो पण अनुग्रह घडतोच घडतो. जोपर्यंत मोक्ष नाही तोपर्यंत सद्गुरू सोडत नाही. श्री महाराज म्हणतात, पहा, ज्याचा हात मी हातात घेतला तो हात मी रामाच्या हातात दिला. ही त्यांनी जबाबदारी घेतलेली आहे. थोडं लॉजिकली विचार केल्यावर आपल्याला असं कळेल की जरा कमी कष्ट द्यावेत सद्गुरूंना, म्हणजे पटकन मोक्ष प्राप्त करून घ्यावा. आपल्यामुळं त्यांना त्रास होऊ नये एवढं तरी पाहावं ना. या भक्तिमार्गाचा उपदेश करताना समर्थ जेव्हा पादसेवनाबद्दल उपदेश करतात तेव्हा सद्गुरुपदिष्ट सखोल साधनेचा मार्ग सांगतात. कारण जोपर्यंत आपल्या जीवात जीव आहे तोपर्यंतच आपल्याला साधना करायची आहे. पहा, समजा एखादा दुर्धर आजार झाला आपल्याला किंवा इतक्या वेदना व्हायला लागल्या की काही सुचत नाही आहे. आता त्या वेदना नाहीशा करण्यासाठी एकच उपाय आहे, भूल देणे. भूल दिली तरच त्या वेदना थांबतील. अशी जर आपली अवस्था असेल तर आपण त्या अवस्थेत नाम कुठून घेणार, साधनेला कुठून बसणार, भगवंताबद्दलची तळमळ त्यावेळी कुठून आणणार आपण. म्हणून सर्व संतांनी आग्रह धरला की जोपर्यंत तुमच्यामध्ये रग आहे तोपर्यंत जास्तीत जास्त साधन करा, तोपर्यंत स्वतःला ओळखण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा, तर नरजन्माचं, या नरदेहाचं काहीतरी कल्याण होईल. हे ज्याला मनापासून पटतं, खूप गंभीर चेहरा करून बघताय माझ्याकडे, पण हे असंच श्रवणामधूनच गांभीर्यानं कळतं. आणि असं जेव्हा गांभीर्यानं आतमध्ये जातं शिष्याच्या, त्यावेळी तो मनापासून नाम घ्यायला लागतो. बाकीच्या सगळ्या गोष्टी खरोखर मनापासून बाजूला करतो आणि एका नामाला मनापासून धरतो. पहा, बाजूला करायला पण मन वापरलं, धरायला पण मन वापरलं. मनाचा आपल्या सोयीसाठी वापर करून घेतो. ज्यावेळी आपली सोय विषयामध्ये आसक्त आहे त्यावेळी मनाचा आपण विषयासाठी वापर करून घेतो. ज्यावेळी आपली सोय सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये जाते त्यावेळी आपण मनाचा साधनेसाठी वापर करून घेतो. बऱ्याच जणांच्या बोलण्यात असं वाक्य येतं बरं का, नामस्मरण करण्याची खूप इच्छा आहे हो, पण नामस्मरण केलं जात नाही मायाच्यानं, घडत नाही मायाच्यानं, उठणं होत नाही, बसणं होत नाही. अशी वाक्य ऐकली असतील आपण किंवा आपल्या मनातही असतील. हे चिन्ह आहे आपली आवड विषयाकडं असल्याचं. आपण हे कबूल करत नाही की आपल्याला नामस्मरण करायचं नाही आहे, अन्यथा करायचं आहे आणि केलं नाही असं मनुष्याला शक्य नाही आहे. आता हे काय आहे माहिती आहे का, कोणाचं घर नाही आहे, व्यासपीठ आहे म्हणून भाषा सभ्य वापरावी लागते. प्रातर्विधीच्या बाबतीत आपण असं म्हणत नाही, खूप इच्छा आहे हो पण जाणं झालंच नाही, 4 दिवस झाले, असं म्हणतो का आपण? गरज आहे, जायचंच आहे, नड आहे, मनुष्य जातोच जातो. त्यामुळं पहिली गोष्ट नामस्मरणाला बसायला, ध्यानाला बसायला, नेमाला बसायला सबब सांगणं बंद करायला पाहिजे. हे पण महाराजांच्या प्रवचनातलंच आहे बरं का. इथं काही आपल्या मनचं सांगितलं जात नाही. इथे एकतर दासबोधात सांगितलं आहे ते, नाहीतर संतांच्या अभंगात आहे ते, ज्ञानेश्वरीत आहे ते, महाराजांच्या प्रवचनात आहे ते.
सांगितलं की नाही महाराजांनी, नाम घ्यायला सबब सांगू नका मला. महाराज तर इथं जाऊन सांगतात, पुढे इथपर्यंत जाऊन सांगतात की वयामुळं तुमचं शरीर थकेल पण मन थकणार नाही. आणि खरंच आहे, मन थकत नाही. शरीरामुळं म्हणजे शरीर जेव्हा अनुकूल होतं तेव्हा त्याला मनाला येईल तेवढे बुंदीचे लाडू तो खाऊ शकत होता. पण शरीर थकल्यानंतर बुंदीच्या लाडवाचा विचार थांबलेला नसतो. साजूक तुपाचा वास आवडतो, लक्षात पण असतो, जरा पदार्थ बदलले बरं का. पण श्री महाराज म्हणतात की पटकन जागे व्हा. समर्थ तर येच क्षणी मरुनी जासी, तरी रघुनाथासी अंतरलासी, माझे माझे म्हणतोसी अरे मूर्खा, असं स्पष्टपणे सांगतात. हे वैराग्य निरूपणात आहे बरं का. ज्या वैराग्य निरूपणानंतर नवविधा भक्तीचा विषय सुरू झाला, म्हणजे खडबडून जागं केलं शिष्याला. हो 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 जागा हो असं म्हणतायत सद्गुरू. मग तो खडबडून जागा झाला. आता काय करू, आता काय करू, आता ही नवविधा भक्ती आहे. कळलं का? असा उपदेश घडलेला आहे. याच क्षणाला मरण आलं तर तू काय करणार, समर्थांनी प्रश्न केला. याच क्षणाला मरण आलं तर ज्या अवस्थेत या क्षणाला तू आहेस त्याच अवस्थेत जीव बाहेर पडणार, वासनेला घेऊन, प्राणांना घेऊन, आणि मग तसाच जन्म होणार. पाहतो बघा आपण, 4-5 वर्षाचं पोरगं असतं पण असा काही तबला वाजवतं जणू 50-1 वर्षांचा रियाज आहे. दिसतात ना उदाहरणं. लहान वयात अतिउत्तम गातात काही मुलं, लहान वयात अतिउत्तम चित्र काढतात. एवढंसं वय असतं पण इतकी बुद्धिमत्ता प्रखर असती की कुठल्या कुठल्या परीक्षा ज्याची नावं पण आपल्याला माहिती नाहीत. काहीतरी चाइल्ड प्रॉडिजी का काहीतरी त्याला म्हणतात इंग्लिशमध्ये, हो ना. इतकं काय अनाकले नाही आहे. त्याचा अर्थ असा की पूर्वजन्मातले संस्कार घेऊन मनुष्य आलेला आहे. तबला मागच्या जन्मीचा घेऊन आलेला आहे मुलगा तो, असा त्याचा अर्थ. पण काय घेऊन आला? वासनाच घेऊन आला ना. जो भगवंताचं प्रेम घेऊन येतो, जो परमार्थ घेऊन येतो, जो योग, ध्यान या सगळ्या साधनांना बरोबर घेऊन येतो, तो 7व्या वर्षी जाऊन डोळे मिटून बसतो गुहेत, 6व्या वर्षी जाऊन, किंवा 8व्या-9व्या वर्षी सद्गुरू शोधायला बाहेर पडतो, म्हणजे आपले श्री महाराज. या पूर्वसंस्कारांनी परत येण्यामध्ये कल्याण आहे जीवाचं. विषयांच्या पूर्वसंस्कारांनी येण्यामध्ये परत परत पुनरावृत्तीचीच बीज आहेत, त्यामध्ये काही कल्याण नाही आहे. हे जेव्हा कळतं साधकाला तेव्हा तो उपाय विचारतो आणि मग गांभीर्याने साधना करत करत स्वतःच्या आत खोल शिरायला लागला की पादसेवन भक्तीपर्यंत येऊन पोचतो. पादसेवन भक्ती म्हणजे सद्गुरूंचे जे पद आहेत त्या पदांची सेवा. आणि सद्गुरू हे तत्वरूप असल्यामुळं सद्गुरूंचे पदसुद्धा तत्वरूप आहेत. त्यामुळं त्या तत्वाशी तादात्म्य पावण्याची सद्गुरूपदिष्ट साधना. अगदीच पुस्तकी वाक्य झालं नाही. पण आणखी त्याचा सोपा अर्थ असा की आपल्यामध्ये चैतन्य जे खेळत आहे ते आपल्या श्वासांमधून प्रगट होतं. त्या श्वासांचा हात धरून किंवा आपल्या आत असलेल्या भावाचा हात धरून आपल्याला आपल्याच आत शिरायला सद्गुरू सांगतात. शांत बसायला शिकवतात आधी. हे सगळं बाजूला ठेवायचं. मोबाईल, टी व्ही, हातातल्या गोष्टी, डोक्यातल्या गोष्टी. स्वस्थ बसायचं. मांडी घालून, मांडी जमत नसेल तर खुर्चीत. शक्यतो पाठीचा कणा ताठ ठेवायचा. डोळे मिटून घ्यायचे आणि मग भगवंताच्या नामाकडे लक्ष द्यायचं. हे सद्गुरू शिकवतात, करवून घेतात आणि करवून घेतल्यानंतर शिष्यामध्ये त्याचा परिणाम दिसायला लागतो. आपण बघितलेलं आहे पादसेवन भक्तीमध्ये भ्रूमध्यस्थानाचं महत्त्व बघितलं आहे ना. आठवतंय ना. आपल्या भ्रूमध्यस्थानाला परमार्थामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. इडा, पिंगळा आणि सुषुम्ना या 3ही नाड्यांचा संगम या भ्रूमध्यस्थानापाशी होतो, ज्याला त्रिकुटस्थान असं म्हटलं जातं.
इथे सद्गुरू लक्ष द्यायला सांगतात. इथेच आपण टिळा लावतो, अष्टगंध लावतो, कुंकू लावतात बायका किंवा मुली किंवा लावायच्या इतिहास काळात. ते हे स्थान. या स्थानापाशी लक्ष दिल्यानंतर साधकाला स्वतःच्या आत शिरायला मदत होते. तसं पहा, भ्रूमध्यस्थान हा पण स्थूल देहाचाच भाग आहे. जसा गुडघा आहे, जसा पायाचा अंगठा आहे, काय जसं आपलं नाक आहे किंवा हनुवटी आहे, तसंच भ्रूमध्यस्थानसुद्धा शरीराचाच भाग आहे. पण जिथे आपल्या शरीरामध्ये जीव चैतन्य वस्ती करून आहे, जिथे आत्मस्वरूप ब्रह्मस्वरूप शरीराच्या आत वस्ती करून आहे, तो प्रदेश या भ्रूमध्यस्थानाच्या मागच्या बाजूला आहे आणि वरती आहे. म्हणजे काय याचा अर्थ? समजा इथे नेने घाटावरती श्री महाराजांच्या मूर्तीसमोर बसून निरूपण चाललेलं आहे. ठीक आहे, अंगणात ऐकू यावं म्हणून बाहेर थोडे स्पीकर लावले. पण हे निरूपण निश्चितच कर्वेनगरमध्ये ऐकू येत नाही आहे ना, किंवा काय म्हणायचं बाणेरमध्ये ऐकू येत नाही आहे ना, किंवा काय साताऱ्याला ऐकू येत नाही आहे. जास्तीत जास्त या बाहेरच्या रस्त्यापर्यंत थोडंसं ऐकू जाईल, त्याच्या पलीकडे ते ऐकू जाणार नाही. म्हणजे ज्या प्रदेशामध्ये आपली आत्मज्योत तेवत आहे, रमणगीता म्हणून एक भाग आहे बरं का, रमणगीता, त्याच्यामध्ये याचं वर्णन आहे. हृदय कुवर मध्ये केवलम ब्रह्म मात्रम अहम अहम इति साक्षात आत्मरूपेण वस्ती. हृदय म्हणजे हा आपला मस्तकाचा प्रदेश, आपलं चिदाकाश. म्हणजे डोळे बंद केल्यानंतर आपण ज्या आकाशात जातो, प्राणगती ऊर्ध्व झाल्यानंतर तो हा चिदाकाशाचा प्रदेश. त्या हृदय कुहरामध्ये ब्रह्म मात्र असलेली एक ज्योत आहे. तया दिसे रूप अंगुष्ठ प्रमाण. हे तर तुकाराम महाराजांचं आपण निरूपणात 4-5 वेळा तरी पाहिलं. ही ज्योत ज्या प्रांतामध्ये आहे त्या प्रांताचा दरवाजा या भ्रूमध्यस्थानातून जातो. म्हणजे जसं इथलं निरूपण या शनिवार पेठेच्या नेने घाटाच्या रस्त्यावर जास्तीत जास्त ऐकू जाईल, तसं या आत्मज्योतीचा प्रभाव भ्रूमध्यस्थानापर्यंत असतो. खरं तर पूर्ण शरीरभर तो प्रभाव आहे. पण आपण त्या ज्योतिपाशी नाही ना, आपण आपल्या स्वरूपापाशी जागृत नाही. त्यामुळं घडलं काय, आपण या शरीराशी आसक्त झालो. म्हणजे अगदी समजेल अशा भाषेत सांगायचं झाल्यास, या नेने घाटाच्या रस्त्यावर जरा कान दिले तर निरूपण ऐकायला येईल, पण ते करायच्या ऐवजी आपण कानात हेडफोन घातले आणि सिनेमाची गाणी ऐकत बसलो, तर मग हे निरूपण ऐकू येणार नाही ना, इथंच चाललेलं असून. तसं आत्मस्वरूप ज्योतिरूपानं आत आहे, पण तिकडं आपलं लक्ष नसल्यामुळं, तिकडं आपण पाहत नसल्यामुळं, आपला चैतन्याचा प्रवाह त्या दिशेला नसल्यामुळं तो देहाच्या इंद्रियांच्या दिशेला आहे. आणि हा सगळा प्रवाह चैतन्याचा इंद्रियांच्या दिशेला असलेला आपलं मन चालवतं आहे. मन हा इंद्रियांचा राजा असल्यामुळं या राजाच्या सत्तेवरती ही सगळी इंद्रिय खेळ करत आहेत. मग ते डोळे नको तिथं रमतात, कान नको तिथं रमतात, विचार नको तिथं रमतात, पाय नको तिकडं जातात, जिथं निरूपण आहे, कीर्तन आहे, तिकडं यायच्याऐवजी नको तिकडे जातात. तुमच्या लक्षात आलं का? अशा प्रकारे आपली बहिर्मुखता वाढत 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 गेलेली आहे. ही बहिर्मुखता आत आणून आपल्याला जर आपल्या स्वरूपाच्या प्रांतात शिरून स्वरूपाला जाऊन मिठी मारायची असेल, म्हणजे पुन्हा समजेल अशा भाषा आहेत, जिथं निरूपण चाललं आहे तिथं यायचं असेल, तर आता नेने घाटाच्या रस्त्याला सोडून जिथं महाराजांच्या या उपासना केंद्राचा दरवाजा आहे तिथं यावं लागेल. तिथून जसं आत यावं लागेल तर महाराजांची मूर्ती दिसेल. तसं साधकाला या भ्रूमध्याच्या ठिकाणी पहिल्यांदा पोहोचावं लागतं, एकाग्र व्हावं लागतं. तिथं एकाग्र झाल्यानंतर साधंसुद्धा एकाग्र होता येत नाही तिथं, कारण आपलं लक्ष सगळीकडं फिरतं आहे ना. तर तिथं लक्ष द्यायचं म्हणजे नेमकं काय करायचं असं पहा. सगळ्यांनी एक काम करा, बसल्या बसल्या एक प्रयोग करूया बरं का.
आपल्या उजव्या गुडघ्याला आपल्या उजव्या हाताचं बोट लावा सगळ्यांनी. उजव्या गुडघ्याला उजव्या हाताचं बोट लावायचं. हां, लावलं? सगळ्यांनी लावलं? उचलू नका बरं का. आता हात उचला. आता हात लावायचं नाही. आता तुम्हाला जर विचारलं की कुठं लावलेलं होतं बोट, तिथं मनानं जा, तर तुम्ही तिथं जाल जिथं तुम्ही बोटानं स्पर्श केलेला होता. असं भ्रूमध्याच्या ठिकाणी जाणं म्हणजे भ्रूमध्याच्या ठिकाणी लक्ष देणं. इथे डोळे तिरके करायचे नाही आहेत, बुबुळं तिरकी करायची नाही आहेत, पण तिथं लक्ष द्यायचं आहे आपल्याला. हे सद्गुरू शिकवतात. एक उदाहरण दिलं बरं का. अभ्यासाचे वेगळे वेगळे प्रकार आहेत. एक उदाहरण दिलं की अशा रीतीनं आपल्याला लक्ष देता येतं. कुठं द्यायचं हे सद्गुरू सांगतात. तिथं लक्ष दिल्यानंतर आता झालं काय? आपल्याला एक साधा जरी प्रश्न विचारला आत्ता की कुठं बोट लावलेलं, तर एकदम पहा सगळ्या वृत्ती तिकडं गेल्या की नाही. एका क्षणासाठी का होईना बाजूला काय चाललेलं होतं तिकडनं आपण थोडेसे बाजूला आलो आणि जिथं बोटाचा स्पर्श झालेला होता तिथं आपलं चित्त गेलं. तसं सद्गुरू भ्रूमध्याच्या ठिकाणी जेव्हा करायला सांगतात त्यावेळी कधी कधी हे सद्गुरू कृपेवर पण अवलंबून आहे, त्यांच्या इच्छेवर पण अवलंबून आहे. कधी कधी सद्गुरू स्वतः स्पर्श करून ती जागा आपल्याला दाखवतात आणि त्यांनी तिथं स्पर्श केला की तिथून शक्तीचा पात होतो आणि शक्ती संक्रमण होऊन त्या जीवामध्ये ती शक्ती जाते. म्हणजे केवळ आता तिथं लक्ष द्या एवढंच ते सांगत नाहीत, तर शक्तीसहित सांगतात. त्यांचा स्पर्श होतो तिथे आणि स्पर्श एकदा झाला की खरं पाहता तो जो शिष्य आहे तो त्याचा राहतच नाही, तो तिथं संपलेला असतो. फक्त देहभाव घट्ट असल्यामुळे त्याला कळत नाही की आपण संपलेलो आहे. जसं कालच्या निरूपणात आपण गोष्ट पाहिली पहा. स्वामी स्वरूपानंदांना सद्गुरू गणेशनाथ महाराज म्हणाले की विरझण लागलेलं आहे. आता दही लागलेलं नाही त्याचं अजून, पण दूधही राहिलेलं नाही. यथावकाश ते दही होणार असं सद्गुरू गणेशनाथ महाराज म्हणाले. अशी या अनुग्रहाची करामत आहे. मग आता इथं चित्त एकाग्र करून आपल्याला आपल्या आज जायचं आहे, तर त्यासाठी श्वास नावाच्या गोष्टीचा आधार घ्यायला सद्गुरू शिकवतात की अमुक पद्धतीनं श्वास घे. अमुक असा शब्द अशासाठी वापरला कारण वेगवेगळ्या संप्रदायांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने श्वास घ्यायला शिकवतात. अमुक पद्धतीनं श्वास घे, मग तुझ्या भ्रूमध्यापर्यंत जा किंवा चिदाकाशापर्यंत जा, मग श्वास सोड, पुन्हा घे आणि कशा पद्धतीनं साक्षीत्वानं राहा किंवा कशा पद्धतीनं श्वासाबरोबर नाम घे. हे सगळं काही सद्गुरू अनुग्रहाच्या वेळी शिकवतात, समोर बसवून शिकवतात. नाही हे चुकीचं आहे, असं करायचं, इथंपर्यंत खोलात जाऊन सांगतात. पुन्हा विचारतात की काय सांगितलं ते कळलं का परत सांगू असं विचारतात. घाबरू नको, विचार असंही सांगतात. विचारलं तर सद्गुरू परत सांगतात समजावून. ही अनुग्रहाची प्रक्रिया, साधना. आणि मग जेव्हा ती साधना शिष्य करायला लागतो तेव्हा त्याचा प्रवेश पादसेवन भक्तीमध्ये होतो. कारण ते पद आहेत. आपण निसर्गदत्त महाराजांचं वाक्य ऐकलेलं आहे, श्वासामध्ये असलेली सोहमची गती हेच सद्गुरूंचे पद आहेत असं निसर्गदत्त महाराज म्हणतात. हे जे आपले पद आहेत म्हणजे आपली श्वासांची गती आणि त्या गतीमध्ये असलेलं सोहमचं आलंबन असा शब्द आहे. सोहम सोहम ह्याचं आलंबन आतमध्ये चालू आहे, तोंडानं म्हणायचं नाही बरं का. याचा एक आता हा निसर्गाचा आणि भगवंताचा चमत्कार आहे. श्वास जेव्हा आत येतो तेव्हा सो सदृश ध्वनी होतो आणि ज्यावेळी बाहेर जातो त्यावेळी हम सदृश ध्वनी होतो. अशा या आयुष्याच्या म्हणजेच जीवनाच्या म्हणजेच आपल्या पदांच्या अनुसंधानात सद्गुरू राहायला शिकवतात आणि मग शिष्य पादसेवन भक्तीमध्ये प्रवेश करून तिथे तादात्म्य पावतो. मार्ग होय परी अंतरिक्ष जेथे सर्वही पूर्व पक्ष अशी ओवी होती ना समर्थांची. समर्थ आपल्याला त्या ओवीत सांगत होते, पहा
पाहो जाता अलक्ष लक्षवेना, लक्षे जयासी लक्षावे, ध्याने जयासी ध्यावे, तेगे तेची आपण व्हावे, त्रिविधा प्रचिती, असं साधकाचं होऊन जातं. म्हणजे रामासाठी रामाचं नाम घ्यायचं आहे. लक्ष देऊन ऐका हां. रामासाठी रामाचं नाम घ्यायचं आहे, पण जो रामाचं नाम घेत आहे तोच स्वतः राम आहे. पण हे आपल्याला माहीत नाही आहे. आपल्याला असं वाटते हा देह म्हणजे आपण आहे. सद्गुरू हे शिकवतात आपल्याला की तू रामच आहेस किंवा तू तेच आहेस, तत्त्वम असी, हे सद्गुरू सांगतात. म्हणजे तो जो परमात्मा आहे तोच परमात्म्याचं नाव घेणार आहे. नामसाधनेमध्ये, ध्यान साधनेमध्ये तो जो आहे तो त्यालाच प्राप्त होण्यासाठी ध्यान करणार आहे. म्हणजे ध्येय ध्याता ध्यान या तीन वेगळ्या गोष्टी नाही आहेत. ध्येय म्हणजे काय? आत्मस्वरूप होणं, बरोबर. ध्याता म्हणजे कोण? जीव, जो ध्यानाला बसणार आहे. आणि ध्यान म्हणजे काय? जीवानं शिवाशी एकरूप होण्याची प्रक्रिया म्हणजे ध्यान आहे. सद्गुरू सांगतात की या तिन्ही गोष्टी मूलतः एकच आहेत. वेगळं वेगळं आपल्याला जे भासतंय तो भास आहे. यातून बाहेर ये. मग तो विचारतो, साहजिकपणे विचारणार की बाहेर कसं यायचं. म्हणजे सद्गुरू बघ हा दाखवतात गुलाबजाम गोड आहे. मग तो विचारतो हे मला कसं कळणार. ते म्हणतात अरे घाल तोंडात म्हणजे कळेल. म्हणजे मी सांगतो तसं ध्यान कर म्हणजे त्रिपुटीचा लय होईल ना. मी सांगतो तसं नाम घे म्हणजे नामनामी धारकाचा लय होऊन त्रिविधा प्रचिती घडेल ना, म्हणजे एकच होईल ना. किंवा गुरुप्रचिती, शास्त्रप्रचिती, गुरुप्रचिती आणि आत्मप्रचिती एकच आहे हे लक्षात येईल ना. असं जेव्हा घडतं तिथं गुरूंची पादसेवन भक्ती होते. आत आत गेलेला आहे हा विषय. साधकही त्याच्या आत आत जात असतो. असं पहा, कसंही केलेला पदार्थ आपल्याला छान वाटतो का निगुतीनं केलेला पदार्थ छान वाटतो? निगुतीनं केलेला. असं उत्तर द्यायचं नाही हं. कसंही केलेला असं उत्तर द्यायचं नाही. जे निगुतीनं केलेलं आहे ते छान वाटतं. म्हणजे पहा, श्रवणामध्ये सुद्धा विवेक जागा पाहिजे आणि तारतम्य भाव जागा पाहिजे. अण्णा महाराज होऊन गेले ना. अण्णा महाराजांच्या काही शेवटच्या वर्षांमधला प्रसंग आहे. त्यांचे पाय दुखायचे, मध्ये मध्ये दुखायचे. तर त्यांच्या पायाशी मी बसलेलो बरं का. आणि काही जण परमार्थाची शंका विचारायला अण्णांच्याकडे आलेले होते. शंका विचारायला आणि काय करू अण्णा, नक्की कशी उपासना करू असं विचारायला आलेले होते. तर अण्णांनी मोठ्या करुणेनं देहाला त्रास होत असताना, उठवत नसताना उठून बसले आणि श्वासाचं महत्त्व सांगितलं. भ्रूमध्यस्थानाचं महत्त्व सांगितलं. जवळच होतो बरं का, मी पायाशी होतो पण खालती बाजूला बसलेलो होतो. आणि त्यांनी हे पटवून देण्यासाठी एक दृष्टांत द्यावा म्हणून दागिन्याचा दृष्टांत दिला. म्हणजे कसं आहे, श्वास सगळ्यात महत्त्वाचे आहेत ना देहामध्ये, हे अण्णांना पटवून द्यायचं होतं. तर समोरच्या मावशींना ते म्हणाले, असं पहा तुमच्याकडं 2 डबे आहेत, एक चिवड्याचा आणि एक दागिन्यांचा. तर कुठला डबा जपून ठेवाल? चिवड्याचा, असं ती बाई म्हणाली. असं श्रवण नसलं पाहिजे. अण्णा म्हणाले, अहो दागिन्याचा जपून ठेवणार नाही का आपण? हो 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 बरोबर म्हणाली, दागिन्याचा. तसं आपल्या देहातलं धन आहे हे श्वास म्हणजे, असं ते सांगत होते. म्हणजे कुठल्या हेतूनं सांगितलं जाते त्या हेतूकडे लक्ष देऊन आपण सजगतेनं श्रवण केलं पाहिजे, तर परमार्थ विचार आपल्याला कळेल. समर्थ जे म्हणतात की त्रिविधा प्रचिती एक होईल, ते आपल्याला तरच कळेल जर आपण हे समजून घेऊ की जो ध्याता आहे तो ध्येयरूपच आहे. ध्येयरूपच तो होऊन जातो, तेव्हा तिथं पादसेवन भक्ती घडते. मूलतः तिथं जीव नाहीच आहे. त्याला असं वाटतं की आपण जीव आहे, मी जीव, माझं बंधनं, माझं आहे जन्म मरण, ही त्याची अज्ञानदशा आहे, हे त्याला वाटतंय. तो तसा नाही आहे, तो नित्यमुक्त आहे.
कालचं भातुकलीचं उदाहरण, त्या लहान मुलीला खरं वाटतं की खरंच याच्यात कॉफी आहे, चहा आहे, पण नसतो त्याच्यात चहा कॉफी. तिला ते खरं वाटतं ना. खरं ही अडचण आहे. आपल्याला खरं वाटतंय ना. असं पहा, आपण झोपलो, झोपल्यानंतर आपल्याला स्वप्न पडलं. आत्ता निरूपणातही काही झोपले असतील. झोपू देत, झोप कधी दुसऱ्याची डिस्टर्ब करायची नाही, कळलं का? दुसऱ्याच्या अवस्थेत आपण ढवळाढवळ करायची नाही. समजा आपल्याला झोप लागली, झोपेमध्ये आपल्याला सोनं सापडलं. किती आहे दर आत्ता एका तोळ्याचा? जाऊ दे, कितीतरी असेल. समजा 5 लाख रुपये तोळा दर आहे. बापरे, बरं का? आणि अशा परिस्थितीत आपल्याला 10 किलो सोनं सापडलं आणि भरपूर आनंद झाला. आनंदानं आपण नाचायला लागलो, स्वप्नात नाचतोय बरं का. आणि त्या आनंदाच्या भरात बँकेमध्ये गेलो लोन काढायला, पण बँकेमध्ये मात्र जाग आल्यानंतर गेलो हे सांगायला की मला कर्ज द्या, माझ्याकडे अमुक अमुक सोनं आहे. तर ते म्हणतील सोनं दाखव. म्हणजे काय म्हणतात त्याला बँकिंगच्या भाषेत, काहीतरी गॅरंटी लागते किंवा असे काहीतरी शब्द आहेत त्या भाषेमध्ये, तारण लागतं वगैरे वगैरे. वा वा वा, छान, सगळे जागे आहेत हं. म्हणजे ते दाखव तर आम्ही तुला कर्ज देतो असं बँक म्हणेल. तर तो म्हणतो ते मिळालं की मला. मग बँक म्हणते दाखव की. मग तो म्हणतो हो मिळालं. अरे मग दाखव. तो म्हणतो स्वप्नात मिळालं. म्हणजे जे स्वप्नात घडलं त्याची सत्यता खऱ्यात दाखवता येत नाही. तसं जो जीवभावावरती आहे त्याला ब्रह्मदशा कळू शकत नाही. ब्रह्मदशेमध्ये जे आहे ते जागे आहेत. मग आता अत्यंत खोलातला आणि अत्यंत तरकट प्रश्न उपस्थित करूया आणि त्याचं उत्तर पाहूया. आता आपण स्वप्नात आहे ना, आपण नाही आहे जागे, म्हणजे जीवभावात आहे. काय? सद्गुरू ब्रह्मभावात आहेत, बरोबर. पण सद्गुरू आपल्याला अनुग्रह देत आहेत, आपल्याला सांगतायत की ते ब्रह्म तू आहेस, आपल्याला भगवंताचं नाम देत आहेत. म्हणजे हे स्वप्नातच घडतं आहे ना, त्यांनी आपल्याला अनुग्रह देणं. लक्षात आलं का? म्हणजे सद्गुरू सत्शिष्याला भेटणं आणि सत्शिष्याला त्यांनी अनुग्रह देणं हे सुद्धा स्वप्नातच घडतं, हे सुद्धा भ्रमातच घडतं. पहा, सद्गुरूंची सत्ता अशी आहे की ते सत्यातून भ्रमात येतात आणि भ्रमात असलेल्या शिष्याला सत्याचा उपदेश करतात. काय? म्हणजे त्याला जागं होण्यासाठी स्वप्नात जाऊन सांगतात, बाबा रे तू झोपलायस, हे स्वप्न आहे, मी जागृतीतून इथं येऊन तुला सांगतोय. तुमच्या लक्षात येतंय का? हा अधिकार लक्षात येतोय का? हा मनुष्याचा अधिकार नाही आहे, हा भगवंताचाही अधिकार नाही आहे. कारण भगवंत आपला बसला आहे. कुणासारखा माहिती आहे का? जाऊ दे, कुठल्या व्यापाऱ्याचं नाव घ्यायला नको, पण 5 पिढ्या जर व्यापारात खपलेल्या असतील किंवा 7 पिढ्या खपलेल्या असतील तर तो काही करत नाही. जेवण करतो, थोडंसं आवरतो, येऊन गल्ल्यावरती बसतो, ठीक आहे, 2 कागदांवरती सह्या करतो, घरी जातो. पण त्याच्या आधी 8 पिढ्या खपलेल्या असतात ना, म्हणून तो असं येऊन लोडावरती बसतो. तसं भगवंताचं आहे, तो काही करत नाही. न कर्तृत्वम न कर्माणि. श्लोक ऐकून ऐकून आता कंटाळा आला असेल तुम्हाला, पण हा भगवद्गीतेतला पुराव्याचा श्लोक आहे की भगवंत काही करत नाही. मग करण्याची जबाबदारी आली कोणावरती? सद्गुरूंवरती. ते असे खाली येतात, याला खाली येणं म्हणतात, अवस्थेतून खाली येणं म्हणतात. आपल्यासाठी खाली येतात. आपण ज्या झोपेत आहोत त्या झोपेमध्ये जातात, ज्या स्वप्नात आहेत त्या स्वप्नामध्ये जातात आणि तिथं आपल्याला गुरुपदेश करतात, तिथं जागं करतात आणि सांगतात की बघ कुठं आपल्याला जायचं आहे. कधी कधी करुणेनं ते स्वप्न, माझ्या हातांकडे बघा बरं का, ते स्वप्न, त्या स्वप्नाच्या पलीकडे असलेली निद्रा सगळ्याला बाजूला करून ब्रह्मवस्तू पण दाखवतात. ते बघ तिथं आपल्याला जायचं आहे असं सद्गुरू दाखवतात शिष्याला. तो अनुभव आवरून घेतात, परत त्याला साधनेला बसायला शिकवतात. हे आता आपण तात्विकदृष्ट्या पाहिलं, पण खरोखर असं करणारे सद्गुरू पण असतात बरं का काका. निंबरीकर महाराज जे होऊन गेले कर्नाटकात, त्यांचे सद्गुरू काडसिद्धेश्वर महाराज, ते अनुग्रह घे अनुग्रह घे म्हणून निंबरीकर महाराजांच्या मागं लागले.
निंबरीकर महाराजांनी अनुग्रह घेतला नाही. परत एकदा मागं लागले, परत एकदा घेतला नाही. तिसऱ्यांदा आले त्यावेळी निंबरीकर महाराज काडसिद्धेश्वरांना म्हणाले, अनुग्रह मी घेतो, हे फक्त ऐका बरं का, आपण असं बोलायला जायचं नाही सद्गुरूंशी, कळलं का? निंबरीकर महाराज काडसिद्धेश्वरांना म्हणाले, मी अनुग्रह घेईन, पण माझी साधना सिद्धीला जाईल असं तुम्ही मला वचन द्या म्हणाले. जाईल रे म्हणाले, तू अनुग्रह घे. अनुग्रह घेतला, ऐका, तरी पण साधनेला बसले नाहीत. झोपलेले होते. एक दिवस काडसिद्धेश्वर महाराज खोलीत प्रगट झाले. त्यांना पाठीच्या खाली हात घालून उठवलं पहाटेच्या वेळी. बस म्हणाले, ध्यानाला बस बस. असं उठवायला येणार नाही आहेत महाराज आपल्याला. काय ही गोष्ट अशासाठी सांगतोय की सद्गुरू करुणा करून इथपर्यंत येऊ शकतात आपल्याला उठवण्यापर्यंत. काही महात्म्यांचे अधिकार मोठे असतात, काही जन्म विशेष असतात. एकदम उठून कसं कोणी स्वामी स्वरूपानंद होणार? किती पण हुशार असलं तरी कसं ज्ञानेश्वर महाराज होणार आपण? आद्य शंकराचार्य होणार? ते विशिष्ट जन्म आहेत, विशिष्ट अवतार आहेत ते भगवंताच्याच करुणेचे. त्यामुळे तशी तुलना करता येत नाही. जसा की गुरुदेव रानडेंचा एक प्रसंग. गुरुदेव रानडेंचे सद्गुरू कोण? भाऊसाहेब महाराज उमदीकर. भाऊसाहेब महाराज उमदीकरांनी जेव्हा गुरुदेवांना सांगितलं की अनुग्रह घे, त्यावेळी गुरुदेवांनी विचारलं भाऊसाहेबांना, तुम्ही देव पाहिलाय का? आता तेवढे ते अधिकाराचे होते. भाऊसाहेब महाराज लगेच म्हणाले, हो मी पाहिलाय म्हणाले, तुलाही दाखवू शकतो म्हणाले. जसं विवेकानंद सद्गुरू शोधार्थ जागोजागी फिरले. एकच काम, भेटल्यानंतर विचारायचं की तुम्हाला ब्रह्मानुभूती आहे का? एवढा एकच प्रश्न विचारायचे. अनेक प्रसंग आहेत, ते प्रसंग सांगत बसत नाहीत. ते देवेंद्रनाथांना पण भेटलेले होते. असो, ते जेव्हा रामकृष्णांकडे आले त्यावेळी रामकृष्ण हो वगैरे नाही म्हणाले, हात घट्ट धरला नरेंद्राचा आणि म्हणाले, तुला पाहायचं आहे का? असं डोळ्यात डोळे घालून विचारलं. इतका आत्मविश्वास नरेंद्रानं कधी पाहिलेलाच नव्हता. नरेंद्र तिथेच शरण गेला रामकृष्णांना. सांगायचा मुद्दा हा की आपल्यासाठी असं खाली येऊन आपल्याला घेऊन वरती जातात. लिफ्ट कसं येते ना खाली आणि मग परत आपल्याला घेऊन जाते, तसं सद्गुरू करतात. या अवस्थांमधनं खाली येतात आणि आपल्याला जे खाली आहोत आपण तिथून आत्मस्थ करतात. मग आता मार्ग आहे ना. स्वप्नात पण आपण एकदम गेलो नाही आहे. आपण सुद्धा पहा, आत्ता आपण घरी जाणार संध्याकाळनंतर, काहीतरी खाणार पिणार, मग थोडा वेळ काहीतरी टाईमपास करणार, टी व्ही पाहणार, मोबाईल पाहणार, मग आडवे पडणार, आडवे पडून पण मोबाईल पाहणार, मग कधीतरी आपल्याला झोप लागणार. पहा बरं का, हे निरूपण ऐकून घरी गेलो आहे पण आपण नाम घेणार असं काय आलं नाही बघा बोलण्यात. असो, काही का होईना आपण असं हळूहळू झोपी जाणार आणि झोपी गेल्यानंतर मग स्वप्न पडणार आपल्याला. मग स्वप्नात आपण काहीतरी करणार. असं मार्गानं घडत जाणार ना. तसं या मार्गानंच आपण या अवस्थेला आलेलो आहे जीवदशेमध्ये. तिथूनच आलो आत्मस्वरूपातून, पण हळूहळू या जीवदशेमध्ये आलो. तर आता हळूहळू उलटा प्रवास करायचा असेल तर तो ज्या मार्गानं करावा लागतो तो सद्गुरुपदिष्ट मार्ग, तो ज्या मार्गानं घडतो प्रवास, ती पादसेवन भक्ती आहे. म्हणजे स्वप्नामध्ये स्वप्नाचं भान हरपतं. सुरू झालेलं होतं ना स्वप्न, तसं स्वप्नाचं भान हरपतं. म्हणजे काय घडलं? म्हणजे आपल्या देहाचा विसर पडला, थळकाळाचा विसर पडला. एकदम पडला नाही बरं का. इथं कोणी डॉक्टर आहे किंवा ॲनेस्थेशिस्ट असेल त्यातल्या त्यात तर तो सांगू शकेल की इंजेक्शन दिलं आणि झपकन भूल पडली असं होत नाही. ते डॉक्टर अंक मोजायला सांगतात, हा मोजा 1 2 3, संपतं त्याचं. हळूहळू भूल उतरती. तसं एकदम देहाचं भान जात नाही. हळूहळू साधना कित्येक वर्ष केल्यानंतर मग स्वप्नातनं तो बाहेर यायला लागतो. म्हणजे देहाचं भान जातं, स्थळ काळाचं भान जातं. स्वप्नातून बाहेर आल्यानंतर निद्रा आहे, कारण निद्रेनंतर स्वप्न पडलेलं ना, म्हणून स्वप्नातनं बाहेर आल्यावर निद्रेच्या अवस्थेत जायचं. तसं देहाचं भान हरवल्यानंतर तो अहम आत्मा या स्थितीमध्ये जातो. असं वाटतं की इथं ज्ञान आहे, पण ही ज्ञानावस्था असत नाही. ही अज्ञानावस्थाच असते जिथं त्याला कळतं की मी आत्मा आहे. त्याला समर्थ तुर्या म्हणतात. तुर्याचं ज्ञान हे द्वैतातील आहे आणि त्यामुळे ते अज्ञान आहे.
निद्रेतून जेव्हा तो खरा जागा होतो, म्हणजेच खरोखर आत्मस्थितीमध्ये जातो, तिथं त्याला मी आत्मा आहे याचं मीपणानं ज्ञान होत नाही, माझेपणानं ज्ञान होत नाही. अशी जेव्हा त्याला खरी जाग येते, ती जाग म्हणजे उन्मनी आहे, ती जाग म्हणजे आत्मनिवेदन आहे, ती जाग म्हणजे विदेह स्थिती आहे. आलं का लक्षात? तिथे आपण चैतन्याशी, आत्मस्वरूपाशी एकाकार असतो. म्हणजे आता झोपेतून पूर्ण जागे झालो. आता या कुठल्याही प्रवासामध्ये आपल्या देहामध्ये बदल होत नाही. जसं आपण झोपल्यानंतर पण देह तसाच असतो, स्वप्नात पण तोच देह असतो. काय मावशी, तुम्हाला समजा स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये तुम्ही 1780 साली गेला, कुठल्या तरी राजवाड्यात राजे आहात, म्हणजे राजा आहे बरं का तुम्ही, पुरुष आहात. देह पुरुष होतो का? नाही होत ना. तसंच त्याच्या या आंतरिक अवस्था बदलतात, पण देहानं तो तसाच राहतो. म्हणजे देही असून विदेही होतो. आलं का लक्षात? हे घडण्यासाठीचा मार्ग पादसेवन भक्तीमधून जातो. ही पादसेवन भक्ती आत्ताचं विवरण ऐकलं तर लक्षात येईल की काही काळासाठीच मनुष्याला, साधकाला करता येते. हे जे विवरण आत्ता आपण ऐकलं ना, हे ऐकायला कदाचित खूप छान वाटेल, पण हे घडणं कर्म कठीण असतं. कारण जन्मोजन्मीची देहबुद्धी असल्यामुळं शांत बसल्यानंतर मनच धावायला लागतं. देहाची जाणीव जाणं इतकी सोपी गोष्ट नाही आहे. सोपं आहे, पण बाहेरून काहीतरी टोचून घेतलं, गोळी घेतली किंवा कुठला तरी प्याला घेतला तर देहाचा विसर पडतो, पण तो काही खरा विसर नाही ना. एक संत आहेत महिपती म्हणून, ते संत होऊन गेले. ते त्यांच्या एका पदात म्हणतात की आम्ही प्याला घेतला, पण कुणाचा घेतला? सद्गुरू वैद्यांचा प्याला घेतला. आणि त्या प्याल्यातून त्यांनी आम्हाला काय दिलं? नामरसाचा प्याला दिला. असा प्याला जर आपल्याला मिळाला तर आपला देहभाव पटकन जाऊ शकतो. आपल्या बाबतीत कसं होतं, जन्मोजन्मीचा देहभाव असल्यामुळं हळूहळू हळू करत तो जायला लागतो. म्हणजे साधकाचे सततचे प्रयत्न लागतात, रोजचे प्रयत्न लागतात, तर मग तो हळूहळू त्या दिशेनं जात एक दिवस असा येतो. एक दिवस बरं का, खरं इतका मोह होतोय सांगायचा, पण एक विनंती करतो बरं का. आता जे सांगणार आहे ते सांगितल्यानंतर कुणी निराश व्हायचं नाही. प्रॉमिस करताय? हां, प्रॉमिस करा बरं का. रोज न चुकता साधारण 3 तास ध्यानाची बैठक करायची बरं का. रोज न चुकता 3 तास ध्यानाची, नामस्मरणाची एकाग्र चित्तानं बैठक करायची, सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे बरं का. असं साधारण 20 वर्षे घडलं रोज बरं का, की मन शांत होतं. सर्वसाधारण गोष्ट काय. किंवा काही साधकांचं एक 12 वर्षात होईल, काही साधकांचं 16 वर्षात होईल, एखाद्या भाग्यवान साधकाचं 8 वर्षात होईल. पण रोज 3 तास शांतपणे बसायला पाहिजे. म्हणजे आपल्याला आत्ता डोळे मिटल्यानंतर असा अनुभव येतो पहा, की सगळं मन असं सारखं फिरते, कुठले ना कुठले तरी विचार येतात. यातून पूर्णपणे साधक बाहेर येईल. इथं प्रवास थांबला नाही, इथं फक्त मन शांत झालं. अशीच साधना रोज 2-3 तास बसण्याची न चुकता पुढंही चालू ठेवली तर साधारण एक 24 ते 30 वर्षांनंतर आपल्याला आत्मस्वरूपाची अनुभूती येऊ शकते, सद्गुरू कृपा झाली तर. आणि ती अनुभूती आल्यानंतरसुद्धा ती आत्मप्रचिती साधकाला पचवावी लागते. जसं कष्ट करून पैसे कमवू, ते पैसे साठवून 5,000 रुपये डझन आंबा आलाच आज पण बरं घेऊन, 5,000 रुपये डझन आंबा असताना पण आपण आंबा खरेदी करू, पण तो खाल्ला, अगदी आवडीनं खाल्ला. आई सांगत असते उष्णता होईल बेतानं खा. कितीही खाल्ला तरी तो जसा पचवावा लागतो तशी आत्मदशा पचवावी लागते. ती पचवण्यासाठी पुढे एक 4-5 वर्ष साधना करावी लागते. म्हणजे साधारण एक 36 ते 40 वर्षांची रोजची 2-3 तासाची बैठक आहे. अशी जर बैठक असेल
तर निश्चित आत्मज्ञान आहे. नाराज होणार नाही तुम्ही, मी शब्द दिलेला होता. पण याच्यामध्ये एक जमेची बाजू अशी आहे की आपल्या कुठल्याही जन्माची साधना वाया जात नाही, आपल्याबरोबर येते. त्यामुळं काही महात्मे खूप लवकर तयार झालेले दिसतात. साधनेचा कालावधी, रोज केली जाणारी साधना याचं एक कोष्टक निश्चित आहे. पण त्या कोष्टकाला जन्माचं बंधन नाही आहे. त्यामुळं अगदी या जन्मामध्ये 60मध्ये जरी आपण साधना चालू केली आणि रोज थोडा वेळ जरी नामाला बसायला आपल्याला जमतंय, तर तो आपला थोडा वेळ आपल्याबरोबर येतो, कुठेही वाया जात नाही. भगवंताचं नाम कसंही कुठेही घेतलं तरी ते वाया जात नाही, आपल्याबरोबर येतं. आणि त्यात जर संगती घडली असेल संतांची, तर ती संगतीसुद्धा आपल्याबरोबर येते. एक प्रसंग सांगायचा मोह होतो आहे. महाराज गोंदवल्यात बसलेले असताना खिडकीची फट उघडी होती आणि त्या फटीतून एका लहान मुलाची आणि त्यांची नजरानजर झाली. महाराजांनी देह ठेवल्यानंतर वाणीरूप अवतारामध्ये तो लहान मुलगा लहान राहिला नव्हता, मोठा झालेला होता. पण त्या मुलाला वाणीरूप महाराजांनी ओळखलं. अरे तू असं असं खेळत होतास. तो म्हणाला, हे तुम्हाला कसं कळलं? मी पाहिलेलं म्हणाले तुला खिडकीतून. पहा, म्हणजे नुसती त्यांची दृष्टी पडली तरी खरं म्हणजे आपलं काम झालेलं आहे, आपल्याला त्यांनी धरलेलं आहे. परवा स्वामीजी आले, त्यांनी पाहिलं पहा आपल्याकडं नमस्कार केल्यानंतर, डोळ्यात डोळे घालून. काही जणांना तर ते म्हटले पण असतील छान, किंवा असंच राहा, आशीर्वाद दिले असतील, ते आणखीन जास्त भाग्य झालं. पण नजरानजर झाली आहे तर समजायचं की आता प्रवास चालू झालेला आहे, आता निर्धास्त राहावं. तसं आपल्याला राहता येत नाही, म्हणून आपल्याला श्रवणाचा, मननाचा, चिंतनाचा आधार घ्यावा लागतो आणि कुठेतरी आपला सगळा भार सद्गुरूंवर टाकायचा अभ्यास करावा लागतो. इत्यर्थ असा की अशी ही साधना आहे, असा हा साधनेचा मार्ग आहे. पण तो आपण सचोटीने केला तर आपल्याबरोबर येतो. आणखी एक गोष्ट म्हणजे नामदेव महाराजांचा एक अभंग आहे बरं का. त्या अभंगामध्ये नामदेव महाराज म्हणतात की तुम्ही भगवंताचं नाम घेतलं तर मी जीभ हसडून देईन, असं म्हणतात. म्हणजे तुम्हाला भगवंताचं नाम घेऊन भगवंताचा साक्षात्कार झाला नाही तर जीभ हसडून देईन, असं नामदेव महाराज म्हणतात त्या अभंगात. भाऊसाहेब महाराज उमदीकरांपुढं या अभंगाचं विवरण चालू होतं बरं का. आता काही हुशार असतातच ना श्रवण करणाऱ्यांमध्ये आणि आगाऊ. तसं एका श्रोत्यानं भाऊसाहेब महाराजांना प्रश्न विचारला. ते नामदेव गेले की सांगणारे, आता कोण आहे म्हणाले असं आश्वासन देणारं. भाऊसाहेब महाराज म्हणाले, मी देतो, मी सांगतो म्हणाले, मी सांगेन त्याप्रमाणे ऐका बरं का लक्ष देऊन, मी सांगेन त्याप्रमाणे. भाऊसाहेब महाराज पाहिजेत त्यासाठी. मी सांगेन त्याप्रमाणे रोज 9 तास याप्रमाणे 9 वर्ष 9 महिने जो ध्यानाला बसेल त्याला ब्रह्मसाक्षात्कार होईल. नाही झाला तर मी जीभ हसडून देतो म्हणाले. आणि असं साधन करणारे त्यांचे शिष्य होते. एकदा त्यांनी साधना सगळ्यांची चालू असताना शिष्यांना प्रश्न विचारला. मी सांगितल्याप्रमाणे रोज 9 तास ध्यानाला कोण बसतं? काही जणांनी हात वर केला, मी बसतो म्हणून. त्यांच्या हयातीमध्ये त्यांचे काही शिष्य तयार झाले, म्हणजे आत्मसाक्षात्कार झाला शिष्यांना. आणि त्या शिष्यांच्या दंडावरती त्यांनी मारुती बांधलेला होता. हे माझे मारुती आहेत असं ते म्हणायचे भाऊसाहेब महाराज. असो, या सर्व गोष्टींमधून आपण काही गोष्टी शिकलो, त्या म्हणजे सद्गुरू आपली साथ सोडत नाहीत, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे साधना आपल्या मनानं करायची असत नाही, सद्गुरूंनी दिलेलीच करायची असते. जोपर्यंत सद्गुरू प्राप्ती नाही तोपर्यंत आपल्याला आवडतं ते एक नाम घट्ट धरायचं असतं, परमार्थ समजून घ्यायचा असतो. आणि सद्गुरू जर मिळाले तर त्यांच्याशी एकनिष्ठ राहायचं असतं. एकनिष्ठतेनं जेव्हा सद्गुरूंमध्ये साधक मुरायला लागतो, सद्गुरूंमध्ये म्हणजे सद्गुरूंच्या साधन स्वरूपामध्ये, कारण नाम हेच श्री महाराज आहेत, तसंच सद्गुरूंनी केलेला उपदेश, त्यांनी दिलेलं साधन हेच त्यांचं खरं स्वरूप आहे. त्यामध्ये जेव्हा साधक मुरायला लागतो तेव्हा तो पादसेवन भक्तीमध्ये प्रवेश करतो. पण ती पादसेवन भक्ती त्याला दिवसामध्ये काही क्षणांपुरती करावी लागते. इथं विषय होता आपला.
आणि ते काही क्षण जीवाच्या क्षमतेप्रमाणे असतात. म्हणजे आपण मगाशी पाहिलं स्वप्नातून बाहेर यायची अवस्था, म्हणजे जीवभावाच्या स्वप्नातून देहाचा विसर पडतो. आता सगळ्यांना एकदम कसा पडणार ना, ज्याचा जसा अभ्यास तसा त्याला विसर पडणार. तसं पुष्कळ वर्ष साधन केल्यानंतर एखाद्या साधकाला सद्गुरूंच्या कृपेनं 2 ते 3 सेकंद असा अनुभव येतो की देहाचा विसर पडलेला आहे, स्थळ काळाचं भान गेलेलं आहे आणि केवळ आनंदाची आणि असीम शांतीची अनुभूती आहे. क्वचित प्रसंगी त्या आनंदाच्या अनुभूतीतून त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा व्हायला लागतात. अनेक वर्ष साधना केल्यानंतर 2-3 सेकंदाचा हा अनुभव आहे बरं का, तो टिकत नाही. परत साधक थोडासा जीवभावावरती येतो, देहभावावरती येतो, त्याला परत स्थळकाळाचं भान येतं. दुसऱ्या दिवशी तो परत साधनेला बसतो. पुन्हा त्याला भाग्यवशात असंच देहबुद्धीच्या बाहेर जाता आलं तर जाता येतं. असा त्याचा आत बाहेर प्रवास सुरू असतो. पण जसं आत्ता आपण पाहिलं की त्याला थोड्या काळासाठी ती अनुभूती येते, मग त्याचं ध्यान उतरतं किंवा ध्यानाची बैठक संपते, तेव्हा त्याला जो उरलेला सगळा व्यवहार करायचा असतो उरलेल्या 22-23 तासांमध्ये, त्यावेळी त्याला त्याची अर्चन भक्ती, वंदन भक्ती मदत करते. ही अर्चन भक्ती, वंदन भक्तीसुद्धा ध्यानामध्ये सखोल जाणारीच साधना आहे. अर्चन भक्ती पाहताना आपण पाहिलं की जेव्हा पूजन घडतंय भगवंताचं, काय त्या पूजनामध्ये त्याचा स्वतःचा विसर पडत आहे. एक उदाहरण सांगू का? रामकृष्ण परमहंस म्हणजे काली मातेची पूजा करता करता त्यांचं भान हरपून जायचं. कधी कधी काली मातेला लावायचं कुंकू स्वतःला लावून घ्यायचे, काली मातेला घालायचा हार स्वतः घालून घ्यायचे. कळतंय का तुम्हाला? इथपर्यंत वर्णन आहे की स्त्रीची मासिक पाळी येते तशी मासिक पाळीसुद्धा रामकृष्ण परमहंसांना यायची. इतके ते कालीशी तद्रूप होऊन जायचे. म्हणजे कल्पना करा काय प्रतीचं अर्चन असेल, काय प्रतीची मधुरा भक्ती असेल. हे अर्चन जेव्हा साधकाच्या जीवनात या मगाशी पाहिलेल्या सखोल पादसेवन भक्तीबरोबर घडायला लागतं, तेव्हा एका अर्थानं साधकाला पूर्णत्व यायला लागतं. म्हणजे समजेल अशा भाषेत अगदी नाममय झालेले, म्हणजे नाम सोडून दुसरं काहीच नाही असे श्री महाराज जेव्हा रामाची पूजा करायला उभे राहतात, तेव्हा काय घडत असेल? तेव्हा अर्चन भक्ती घडते. म्हणजे ब्रह्मरूप झालेला महात्मा सगुण ब्रह्माची सगुणातून पूजा करतो, बांधतो, त्याच्याशी बोलतो. मग तो रुसून जायला लागला तर त्या रामाच्या डोळ्यात पाणी येतं. आपण रुसलो आईवरती आणि बाहेर आलो तर राम रडणार नाही आहे. जेव्हा अर्चनामध्ये स्वतःचा विसर पडतो तेव्हा ती अर्चन भक्ती होते. तसंच वंदन भक्तीचं आहे. जेव्हा सद्गुरूंच्या पायाला मिठी पडते साधकाची, सर्व भावे जेव्हा तो शिष्य सद्गुरूंच्या पायी लोळण घेतो, तेव्हा तिथं वंदन घडतं. मग दिखाऊपणाचे नमस्कार आपण पुष्कळ पाहिले मागच्या निरूपणात. कमरेलाच हात, गुडघ्यालाच हात. काही जण असा मारतात हात गुडघ्यावरती टाप करून आणि नमस्कार म्हणतात, किंवा काय नमस्कार छान झालं असं म्हणतात. हे वंदन असत नाही. वंदन घडण्यासाठी आधी लीनता यावी लागते आत, आणि ती लीनता साधना जर आपण जपली नाही तर ती येऊ शकत नाही. जसं हुशारी ही नुसती बोलण्याची गोष्ट नाही आहे, हुशारी दिसावी लागते ना. मला खूप कळतं असं म्हटलं आणि सगळ्या विषयात नापास आहे तर त्याच्या कळण्याला काय अर्थ राहिला? तुला विषय कळतायत तर त्या पेपरात मार्क पण चांगले पडले पाहिजेत ना. तसं तुमची लीनता साधना असेल तर बाहेर प्रतिबिंबित होते. म्हणजे भक्ताची लक्षणं, ज्ञानीपुरुषाची लक्षणं आतून प्रगट व्हायला लागतात. अमानित्वम, अदंभित्वम हे जे सांगितलेलं आहे भगवंतांनी, ते नसेल आणि साधना करतोय म्हणत असेल तर ती साधना नाही. तुकाराम महाराज म्हणतात, बरवे साधन, काय बरवे साधन सुख शांत मन, क्रोध नाही जाण तिळभरी, तिळभरी दोष नाही चित्त ते निर्मळ, तुका म्हणे जळ गंगेचे ते. बरवे साधन सुख शांत मन, म्हणजे तुम्ही चिडताय याचा अर्थ असाच आहे की साधन नाही आहे.
सुख शांत दिसलं पाहिजे तुम्ही, तर त्याचा अर्थ असा आहे की आतमध्ये साधन घडतंय. तसं वंदनाच्या बाबतीत आहे. जेव्हा आतून मऊ होतो मनुष्य, त्यावेळीच तो झुकतो ना. महापुरी झाडे जाती परी लव्हाळे वाचती. लव्हाळं नावाचं गवत का वाचतं? कारण ते मऊ आहे म्हणून. मग मऊपणाचं ढोंग झाडाला करता येत नाही. कळते का? झाडच राहणार, लव्हाळं होऊ शकत नाही. लव्हाळं जे मऊ आहे ते त्याच्या स्वभावामध्ये आहे, म्हणून ते झुकतं पाणी आल्यानंतर. तसं वंदन भक्तीमध्ये आतमध्ये मऊपणा आलेला असेल तर मनुष्याकडनं वंदन घडतं आणि तिथंही त्याचं समर्पण होतं. श्रवण कीर्तन विष्णुस्मरण पादसेवन अर्चन वंदन आणि मग दास्य आणि सख्य भक्तीमध्ये आपोआप मनुष्य शिरतो साधक वंदन घडल्यानंतर. इथेही पहा, या भक्ती मिसळलेल्या आहेत एकमेकांमध्ये. म्हणजे एकाग्र चित्तानं श्रवण जसं होतं तसं तिथं दास्यत्व पण प्रगट होतं. कुणी म्हणेल कसं काय बुवा, श्रवण तर सुरुवातीची पायरी आहे ना. पण अहो, जो वर्षानुवर्ष साधना करतो तो सुद्धा श्रवणाला येतोच ना. म्हणजे एखादा व्यक्ती नवीनच आला असेल समर्थ रामदासांकडे आणि समोर बसून दासबोध ऐकत असेल, पण बाजूला कल्याण स्वामी पण बसलेत ना. कल्याण स्वामी जेव्हा श्रवण करतायत समर्थांकडून, तेव्हा ते दास्यभावात आहेतच ना. लक्षात येते का? म्हणजे दास्यभक्तीनं श्रवण होतंय कल्याण स्वामींकडून. नवीन आलेल्या माणसाकडून फक्त श्रवण होते. एखादा जर नामात मुरत असेल तर त्या नामात राहून त्याच्याकडनं श्रवण होतंय. अशा या भक्ती एकमेकांमध्ये मिसळलेल्या आहेत. हे दास्यत्व सद्गुरूंपासून वेगळे पण ठेवतं, पण स्वतःचं काही न ठेवता ठेवतं. काय म्हटलं? हे दास्यभक्तीचं लक्षण सद्गुरूंपासून शिष्याचं वेगळेपण ठेवतं, पण त्याच्याजवळ स्वतःचं काही न ठेवता वेगळेपण ठेवतं. कल्याण म्हणूनच असतात, समर्थ म्हणूनच असतात, पण दास्य असतं तिथं. कल्याण स्वामींना जर विचारलं तर त्यांच्यापाशी स्वतःचं असं काहीही असत नाही. मारुतीरायांना जर विचारलं तर स्वतःचं काहीही नाही. जे आहे ते सगळं रामाचं आहे. पण आहे फरक दोघांमध्ये. एकाचं तोंड वेगळं आहे, दुसऱ्याचं तोंड वेगळं आहे. एखाद्याला शेपूट आहे, दुसऱ्याला शेपूट नाही आहे, पण दास्यत्व तिथे आहे. हेही जेव्हा मिटून एकाग्रत्व येतं, तिथं एकाकार होतो शिष्य सद्गुरूंशी, तेव्हा दोघांची मिठी जेव्हा पडते तेव्हा तिथे सख्यत्व प्रगट होतं. म्हणजे हे एकमेकांमध्ये मिसळणं असतं. इतकं मिसळणं असतं की आता मी तो तू तो मी असं त्याचं होऊन जातं. म्हणजे अर्जुनाला काढावं, श्रीकृष्णांना झाकावं, श्रीकृष्णांना काढावं, अर्जुनाला झाकावं, असं एकत्व होऊन जातं. असं हे सख्य आहे. आता या सख्य भक्तीमध्ये काय घडतं? सख्यत्व ज्याच्याशी झालेलं आहे ते सद्गुरू, तो भगवंत पूर्णपणे शिष्यामध्ये मुरून शिष्य स्वरूप झालेला असतो आणि शिष्य सद्गुरूंमध्ये मिळून सद्गुरू स्वरूप झालेला असतो. पण तरीही एक गोष्ट शिल्लक राहते, ती म्हणजे पूर्ण आत्माच तिथं शिल्लक राहणं. कळतंय का? असं पहा, पाणी वाहतंय. आता आपण आत्मनिवेदन भक्तीकडे आलो बरं का. उजळणी संपली, घोषित करतो. कदाचित येईल पण पूर्वीचा एखादा विषय, पण थोडक्यात बघितली उजळणी. वाहतं पाणी असतं ना, तर त्याच्यामध्ये काही गोष्टी टाकता येतात. दगड टाकता येतो, काय कापड टाकता येतं, मीठही टाकता येतं आणि बर्फही टाकता येतं. जेव्हा दगड टाकतो त्यावेळी पाणी दगडावरून वाहून जातं, दगडाच्या आत जात नाही. दगड काही वेळासाठी ओला तेवढा होतो, परत कोरडा होतो. पाणी जायचं बंद झालं की कोरडा होतो. आता समजा आपण एक कापडाचा बोळा केला आणि तो पाण्यात टाकला तर काय घडतं? पाणी त्याच्या आत जातं, पण तो कापडाचा बोळा आपलं फडकेपण सोडत नाही. फडके आडनावाचं कोणी नाही आहे ना. आपलं फडकेपण तो कापडाचा बोळा सोडत नाही, फडकेपण तिथं राहिलं. तिसरं उदाहरण, एका मिठाचा गोळा केला आणि तो पाण्यात टाकला तर तो गोळा शिल्लक राहत नाही, पण खारटपणा तसाच राहतो, खारटपणा जात नाही.
बर्फाचा गोळा जर केला तर मात्र तिथं काहीच शिल्लक राहत नाही. असं जेव्हा काहीही शिल्लक राहत नाही तेव्हा आत्मनिवेदन घडतं. लक्षात आलं? कापड आहे पण तिथे कापडाचा गुण शिल्लक राहिला. ओल आली, पाणी आलं, पण कापड शिल्लक राहिलं कापडपणानं. मीठ शिल्लक राहिलं खारटपणानं. आकार स्वतःचा विसरला पण मीठ राहिलं. बर्फाच्या बाबतीत मात्र सगळं एकच झालं. कबीरांची गोष्ट आहे. कबीरांची परीक्षा घ्यायला एक योगी कबीरांच्याकडे आला आणि म्हणाला, मी तुमचं खूप ऐकलेलं आहे, तुमची कीर्ती वगैरे, तर माझ्याशी परीक्षा हे करा म्हटला, शर्यत लावा किंवा काय स्पर्धा करा, कोण श्रेष्ठ योगी आहे बघूया आपण. कबीर म्हणाले, बाबा रे, मी काही योगी वगैरे नाही, मी आपला रामाचा सेवक आहे. अशी भाषा असते बरं का यांची. श्री महाराज म्हणायचे, मला काही येत नाही, मी रामाचा दीनदास आहे. आणि मग स्वतःचं आसन एक वीत वरती करायचे. मग जो योगी परीक्षा घ्यायला आला आहे त्याच्याच अंगाला घाम फुटायचा. असो, कबीरांची परीक्षा घ्यायला आलेला हा योगी कबीरांना म्हणाला, आपण गंगेच्या काठी जाऊया, मी गंगेत शिरतो, मला शोधून दाखवा, मला तुम्ही जर शोधलं तर तुम्ही श्रेष्ठ, तुम्हाला पण मी शोधून दाखवतो. कबीर म्हणाले, ठीक आहे. दोघं गंगेच्या किनारी गेले. हा योगी त्या गंगेत उतरला आणि मासा झाला. मासा झाल्या झाल्या कबीरांनी पटकन मासा पकडला. आता म्हणाले, मी पाण्यात उतरतो. आणि कबीर पाण्यात उतरले आणि या योग्याला सापडलेच नाहीत. पुष्कळ वेळ यानं शोधाशोध केली पण काही सापडेनात. काही वेळानंतर कबीरांची मुलगी, त्या मुलीचं नाव काशी होतं, कबीरांची मुलगी आहे बरं का, पण नाव काशी आहे. ती काशी गंगेचं पाणी भरायला आली. घागर भरली तिने पाण्यानं आणि जायला लागली. हा योगी काशीला म्हणाला, अगं तुझे बाबा गेलेले आहेत, ते आलेच नाहीत पाण्यातनं बाहेर, मी शोधतोय त्यांना बरंच. ती तयारीची होती, ती कबीरांची मुलगी होती, सामान्य नव्हती. तिने कळशी खाली ठेवली, कळशीच्या तोंडात आपलं तोंड घातलं आणि बाबा म्हणून हाक मारली. कळशीतून कबीर बाहेर आले. मग तो योगी कबीरांना शरण गेला. म्हणाला, हे तुम्ही काय केलं? तर ते म्हणाले, तू पाण्यात गेलास, मासा झालास, मी पाण्यात गेलो, पाणीच झालो म्हणाले, त्यामुळे मला तू शोधू शकला नाहीस. ही गोष्ट का सांगितली? आत्मतत्वाशी एकरूपत्व जिथं होतं ते आत्मनिवेदन आहे. एकरूपत्व म्हणजे तेच, गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ते काया, भेद नाही देवातया, आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन, तुका म्हणे आळी जीवे नुरेची वेगळी. असा तो पूर्ण अभंग आहे. त्याची लक्षणं पहा. आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन, असे साधनेतले अनुभव आहेत. हे साधनेतले अनुभव आपण सख्य भक्ती, पादसेवन भक्ती पाहिले ना, जागे होता ना, म्हणजे हे अनुभव येतात साधकांना. या अनुभवातून होत 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 ती आळी राहतच नाही, त्याचं पाखरूच होतं. आता त्या पाखराला जर ठेवलं शेजारी आळीच्या, तर तुम्हाला काहीही साम्य दिसणार नाही, पूर्णपणे ती बदलून गेली. हे दृष्टांतासाठी द्यावं लागतं, परमार्थात मात्र असा बदल होत नाही. स्वामी मकरंदनाथांचा फोटो स्वामी माधवनाथांसारखा दिसत नाही. दोघांचा देह वेगळा, रंग वेगळा, आवाज वेगळा, उंची वेगळी, सवयी वेगळ्या, पण वेगळे आहेत का दोघं? साधू दिसती वेगळं आले, परी ते स्वरूपी मिळाले, अवघे मिळून एकची झाले देहातीत वस्तू. हे देहातीत वस्तू म्हणजे काय भानगड आहे? हे देहातीत वस्तू म्हणजेच आपलं स्वरूप आहे. आणि ते देहातीत वस्तू झाले म्हणजे काय झालं? म्हणजेच ते स्वरूपाकार झाले. म्हणजे देहाचं देहत्व राहिलं पण देहाच्या ठिकाणी असणारा भाव राहिला नाही, की हे मी आहे, हे तिथं शिल्लक राहिलं नाही. असो, आत्मनिवेदन भक्तीला सुरुवात करू. आत्मनिवेदनाचंच हे विवेचन चालू आहे, पण समर्थ ओव्यांमधून काय सांगतात आपण पाहूया. समर्थ म्हणतात, मागा झाले निरूपणा आठवे भक्तीचे लक्षणं, आता एका सावधान. आपण सावधान आहे का नाही आपण बघायचं बरं का तपासून. सारखं विचारणार नाही व्यासपीठावरनं जागे आहात का म्हणून. आता एका सावधान भक्ती नववी. नववी निवेदन जाणावे, आत्मनिवेदन करावे. आत्मनिवेदन म्हणजे काय? आपल्याला असं वाटतं एखादा गाण्याचा कार्यक्रम आहे ना, तर त्याचं निवेदन करणारा असतो पहा, अमुक अमुक निवेदक आहेत, आता ते त्यांच्या मधुर वाणीमध्ये निवेदन करतील. तसं हे आत्मनिवेदन आहे का? तर तसं नाही. निवेदन म्हणजे सामोरं जाणं. आत्म्याला सामोरं जाणं याचा अर्थ असा होतो की आत्माच होऊन जाणं.
प्रपंचामध्ये आणि परमार्थामध्ये मूलभूत फरक आहेत. प्रपंचामध्ये आपण ज्या वस्तूला भेटतो किंवा ज्या वस्तूला क्षमा मागतो वस्तूला भेटत नाहीत, वस्तू मिळते आणि व्यक्ती भेटतात. प्रपंचामध्ये आपण ज्या व्यक्तींना भेटतो ती व्यक्ती आपण होत नाही. बरोबर ना? काय मुलीचं लग्न ठरवायला तुम्ही मुलाकडं गेला, मुलाच्या घरातले आहेत, दोघे एकमेकांना भेटले आणि एकच झाले असं होत नाही, वेगळे पण राहतं. पण परमार्थामध्ये ज्याला भेटायला जायचं, ज्याचं निवेदन करायचं तेच तो होऊन जातो, म्हणून ते आत्मनिवेदन आहे. म्हणजे तिथं केवळ आत्माच राहतो. त्याला भेटायला गेला आणि तोच झाला. समर्थ आपल्याला सांगतायत की या आत्मनिवेदनाचं लक्षण काय आहे? देवासी व्हावे आपण, करावे तत्वविवरण म्हणजे कळे, असं ते म्हणतात. आपल्या स्वतःला जर वाहिलं गेलं भगवंतामध्ये आणि तत्वविवरण केलं गेलं तर हे आपल्याला कळेल की आत्मनिवेदन म्हणजे काय. आता हे जड आहेत खूप शब्द, पण अगदी सोपे करून आपण पाहूया. आपल्या स्वतःला देवात व्हायचं म्हणजेच देहाचा विसर. अगदी सोपं, आलं लक्षात? आणि तत्वविवरण करायचं म्हणजे काय? तत्व काय आहे? तत्व पंचमहाभूतांचं आहे. सोप्या भाषेत पहिल्यांदा पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, पंचमहाभूतातून ही सृष्टी निर्माण झालेली आहे. बरोबर हो ना? आणि या सृष्टीतच आपण आहे की नाही? आणि आपण आहे म्हणजे काय आहे? देह आहे, मन आहे, बुद्धी आहे. म्हणजे देहात पण पंचमहाभूत आहेत की नाही? तशीच मनामध्ये पण पंचमहाभूतं आहेत, बुद्धीमध्ये पण पंचमहाभूतं आहेत. सगळीकडं पंचमहाभूतं व्यापून आहेत. खरंच आहेत बरं का. मन जर एके ठिकाणी स्थिर राहत असेल तर ते त्यातलं पृथ्वी तत्व आहे. मन जर वाऱ्यासारखं फिरत असेल चंचलत्वानं, एकामागून हा विचार, तो विचार, तो विचार, तो विचार, ते त्याच्यातल्या वायुतत्वामुळं घडतं. त्याची हालचाल करणं, हालचाल करून शांत होणं, हे त्यातल्या तेजतत्वामुळं घडतं. अशा प्रकारे त्याच्यामध्ये सुद्धा पंचमहाभूतं आहेत. थोडक्यात असं की तत्वांनी आपण बनल्यामुळं समर्थ म्हणतात या तत्वांचं विवरण केलं तर आपल्याला कळेल. आता याला अगदी सोपा दृष्टांत म्हणजे जपाची माळ. बहुतेकांच्या जवळ असेल. इथल्या समोरच्या मावशी तर जपाची माळ धरूनच बसलेल्या आहेत. त्या जपाच्या माळीकडं आपण बघितलं तर लक्षात येईल की मळ्यांच्या मध्ये सूत्र आहे. मण्यांचं तत्व बाजूला केलं की सूत्र समोर येतं. लक्षात आलं? म्हणजे आपलं मन, आपली बुद्धी, आपलं चित्त हे बाजूला केलं की आतलं सूत्र प्रगट होतं. हे सूत्र जे आहे ते भगवंत आहे आणि मणी जे आहेत ते तत्व आहेत असं आपण मानूया. म्हणजे तत्वाचं विवरण करायचं याचा अर्थ असा की सूत्रापर्यंत जाण्यासाठी जे जे वाटेत येतं ते सगळं बाजूला करायचं. न इति न इति न इति न इति. अन्वय व्यतिरेक नावाचा एक वेदांतात प्रकार आहे. तो वेदांत झाडत बसत नाही, अवघड जाईल हो म्हणून. पण अन्वय व्यतिरेक पाहतोय आपण, विवरणातून पाहतोय, शब्द वापरत नाही आहे अवघड. फक्त हे नाही ते, हे नाही ते, हे नाही ते असं करत जायचं. याचा अर्थ काय? समजा डोळे मिटले, काय दिसतं? अंधार दिसतो. अंधार म्हणजे ते नाही. डोळे मिटले, मनात काय आलं? विचार आला. विचार म्हणजे ते नाही. जे जे समोर येतं ते बाजूला करणं म्हणजे तत्वविवरण करणं. जे जे समोर येतं ते तत्वांमधूनच येतं म्हणून ते बाजूला करणं हे तत्वविवरण आहे. जसं आपण मगाशी पाहिलं की पंचमहाभूतं मनामध्ये पण आहेत. मनामधूनच मनाची सृष्टी निर्माण होती ना. संकल्प विकल्पात्मकम मन हा मनाची व्याख्या आहे. म्हणजे मनात येतं ते कुठून येतं? तत्वांमधूनच येतं. मग मनाला बाजूला करणं म्हणजे काय? म्हणजेच तत्वविवरण करणं, म्हणजेच आपलं चित्त बाजूला करणं, म्हणजेच आपली बुद्धी बाजूला करणं. जे जे आडवं येतं आहे आत्मचिंतनामध्ये ते बाजूला करणं. आता आणखी समजेल असं पाहूया. मुंबईला जायला कुठला तरी नवीन बोगदा चालू झाला आहे म्हणे अलीकडे. बरोबर ना? आपण बोगद्यातनं जायला लागलो की बऱ्याच गाड्या असतात पुढे. पण आपली गाडी त्या सर्व गाड्यांमधनं आपण काढत 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 पुढे जातो. बरोबर? मग आता समजा आपण नामाला बसलो आहे, नामाची धार लागलेली आहे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, जे काही असेल ते, किंवा शांतपणे श्रीराम असं आपण म्हणून आत्मानुसंधानामध्ये रमत आहे.
म्हणजे नामाला धरून शांत व्हायचा प्रयत्न करतोय. तर आता त्या बोगद्यात शिरताना बऱ्याच गाड्या आजूबाजूने येतील. म्हणजे काय येतील? बरेच विचार येतील. आलं लक्षात? त्या विचारांना बाजूला करत फक्त नामाला धरून सरळ आपण जात राहिलो तर आपण काय केलं? तत्वविवरणच केलं. तत्वविवरण करून आपण सरळ एक मार्गी जात राहिलो. असं करत राहणं हे आवश्यक आहे. जर समर्थ म्हणतात म्हणजे कळे, म्हणजे काय, आत्मनिवेदन कळायचं असेल तर हे करणं आवश्यक आहे. ऐका निवेदनाचे लक्षण देवासी व्हावे आपण, करावे तत्वविवरण म्हणजे कळे. पुढं समर्थ थोडंसं जाग करतात की असं का करायचं? मी भक्त ऐसे म्हणावे आणि विभक्तपणे भजावे, हे अवघेची जाणावे विलक्षण. लक्षण असोन विलक्षण, ज्ञान असोन अज्ञान, भक्त असोन विभक्तपण ते हे ऐसे. हे तत्वविवरण का करायचं? तुम्ही गोष्टींना बाजूला का करायचं? कारण तुम्ही ते नाही आहात म्हणून ना. बरोबर ना? आपण ते आहोतच, तर मग आपण त्यालाच धरून ठेवूया. मन म्हणजे आपण आहे का? नाही. का म्हणताय नाही? निरूपणात ऐकलं म्हणून. असा श्रवण भक्तीपासूनचा खरं आहे ना. निरूपणात ऐकलं म्हणून आपण म्हणतोय मन म्हणजे आपण नाही. नाहीतर काय माहिती आहे आपल्याला? काही माहिती नाही आपल्याला. ऐकलंय म्हणून आपल्याला कळलंय की मन म्हणजे आपण नाही. तर ते बाजूला करायचं. ते आपण नाही म्हणून ते बाजूला. आलं लक्षात? म्हणून समर्थ म्हणतात की मी भक्त ऐसे म्हणावे आणि विभक्तपणे भजावे, हे अवघेची जाणावे विलक्षण. म्हणजे तुम्ही स्वतःला भक्त म्हणवून घेता पण वेगळेपणा ठेवता तुमच्यात आणि देवामध्ये. हे सगळं विचित्र आहे म्हणतात ते. असं करू नका. हे असं करायचं नाही आहे म्हणून आपल्याला आपल्या आत शिरून तत्वविवरण करायचं आहे. लक्षात येते का? देव हा वेगळा असता तर आपण देवाबद्दल बोलू पण शकलो नसतो, ऐकू पण शकलो नसतो, साधनेलाही बसू शकलो नसतो. देव आहे म्हणून हे सगळं आपण करू शकतो. अशी इथली सत्यता आहे. काय म्हणायचं त्याला? फॅक्ट आहे. इथे देव आहे म्हणून या गोष्टी घडतात. समर्थ म्हणतायत मग देवाला भजताना तुम्ही वेगळेपणानं भजू नका. भक्त म्हणायचं आणि विभक्तपणे भजन करायचं असं करू नका. का करू नका? कारण तुम्हाला आत्मनिवेदन समजून घ्यायचं आहे म्हणून, स्वतःची ओळख करून घ्यायची आहे म्हणून. समर्थ म्हणतात लक्षण असो न विलक्षण, ज्ञान असो न अज्ञान. तीच गोष्ट समर्थांनी वेगळ्या भाषेत सांगितली. भक्त असो न विभक्तपण ते हे ऐसे. आहोत आपण आत्मस्वरूपच, पण वेगळेपणा केला. आपण भगवंताला वेगळं मांडायला गेलो आणि वेगळेपणानं ओळखायला गेलो, पाहायला गेलो, अनुभवायला गेलो तर विभक्तपणच पदरात राहिलं. काय? ज्ञानाचा भ्रम ओढवून घेतला आणि अज्ञान स्थितीमध्येच राहिलो. हे जरा अवघड जात असेल तर एक दृष्टांत देतो, एक उदाहरण देतो म्हणजे लक्षात येईल. आपण नामस्मरणाला बसलो ना की वाट पाहतो पहा अनुभवाची. किंवा आत्ता हे निरूपण ऐकलंय तर मन शांत होण्याची पण आपण वाट पाहतो. आत्ता शांत होतंय का मग शांत होतंय अशी वाट पाहतो पहा. हे आपले अज्ञानातले प्रयत्न आहेत. म्हणजे जी वाटचाल करायची ती वाटचालच नसली पाहिजे हे समजून यायला पाहिजे. काहीच न करोनी प्राणी राम नाम जपेवाणी अशी साधना करायची. म्हणजे ध्यानात बसल्यानंतर मला आता आत्मा दिसेल का, कधी दिसतोय ह्याची वाट पाहिली तर ध्यान कसं होईल? ध्यान करताना वृत्तींना बाजूला करायचं आहे ना. मग वृत्ती जवळ ठेवल्या तर ध्यान जसं होणार नाही तसं अनुभवांची वाट पाहिली तर नाम होणार नाही. आपण असं करायला जातो आणि मग तक्रार सांगतो की नामाचा काही अनुभव येत नाही आहे, नाम नीट घडतंय का नाही कळत नाही आहे, मी नाम घेत आहे पण नाम पोचतंय का नाही कोणास ठाऊक. असले भलते सलते विचार आपल्या मनात येतात. अरे ते कुठं पोहोचवायचंच नाही आहे, ते आहे तिथंच आहे, तिथंच तू पण आहेस. फक्त तू बाहेर फिरतोयस. ती बाहेरची तुझी जी फिरण्याची लगबग आहे, फिरण्याची सगळी जी चेष्टा आहे ती बंद करून तुला तुझ्याच आत यायचं आहे. अशा रीतीनं जेव्हा शांत व्हायला लागतो मनुष्य त्यावेळी तो आत्मनिवेदनापर्यंत पोचतो. समर्थ म्हणतात तस्मात विचार करावा, देव कोण तो ओळखावा, आपला आपण शोध घ्यावा अंतर्यामी. म्हटलं की नाही आता समर्थांनी. जे आपण इतका वेळ पाहतोय निरूपणातून
तेच समर्थांनी स्पष्टपणे सांगितलं. तस्मात विचार करावा. अरे बाबा विचार कर. विचार तुझा जो करायचा आहे तो आधी ऐक. ऐकलेल्यावरती विचार करून तू निर्णय घे. तस्मात विचार करावा. देव कोण तो ओळखावा. ओळखावा म्हणजे इथं आत्मस्थिती समर्थ सांगत नाहीत. देव कोण तो ओळखावा. तो सद्गुरूंकडून ओळखून घ्यावा की कोण देव आहे की कोण देव नाही. तू ज्याला पूजतोस ते त्याचं मूर्त स्वरूप आहे जे तुझ्या देहभावाच्या सोयीसाठी केलेलं आहे. भगवंताला तू तिथं पाहायचं आहेस तर तिथं भगवंताची प्रचिती आहे. एक अशी गोष्ट आहे, एका माणसानं संगमरवराची श्रीकृष्णाची मूर्ती मित्राला लग्नामध्ये भेट दिली. तो मित्र होता नास्तिक. तो त्या संगमरवराकडे बघून म्हणाला, अरे दगड वाया कशाला घालवलास, त्यापेक्षा मला दिला असतास तर मी पायरी बांधली असती त्याची. म्हणजे ज्याच्याजवळ दृष्टी आहे त्याला त्याच्यात भगवंत दिसेल, दृष्टी नाही त्याला त्याच्यात फरशी दिसेल. असं सगुणाचं प्रयोजन आपल्या भावानुसार आहे. पण भगवंत मात्र भाव अभावाच्या पलीकडे आहे तसा स्थिर सच्चित आनंद स्वरूप आहे. समर्थ आपल्याला सांगतात की तस्मात विचार करावा. तो विचार सद्गुरूंकडून जाणून घ्यावा. देव कोण तो ओळखावा. सद्गुरूंकडून तो ओळखावा आणि मग आपला आपण शोध घ्यावा अंतर्यामी. आता आपण सुरुवातीला काही निरूपणांमध्ये पाहिलेलं आहे की आपला आपण इथं आपली क्षमता कमी पडते म्हणून तिथं सद्गुरू लागतात. आपण बसल्यानंतर शोध घ्यायचा आहे म्हणजे कुठं घ्यायचा आहे असाच प्रश्न आपल्याला पडतो. कारण शोध घ्यायचा आहे म्हणजे बाहेर काहीतरी शोधायचं आहे, याच आपल्या संकल्पना आहेत ना. जसं किल्ली शोधतो आपण, हरवली तर शोधतो, बरोबर. आणखी काय शोधतो? दागिना शोधतो, चष्मा शोधतो. जे काही शोधतो ते हरवलेलं आहे म्हणून शोधतो. इथं गोष्ट हरवली आहे का? हरवली आहे का? आधी आहे तिथेच आहे. मग हरवलं आहे कोण? आपण हरवलं आहे जीवभावानं. आपण लांब गेलो आहे भगवंतापासून. हे सद्गुरूंकडून जाणून घ्यावं लागतं. म्हणजे त्याचा शोध स्थूलातला शोध जसा करायचा आहे तसा करायचा नाही आहे. तो आहे तिथंच आहे. फक्त हे जाणायचं आहे की अरेच्छा हा इथंच आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास आत्ता या क्षणी इथे परमात्मा आहे, इथेच आपण स्वरूपानं पूर्ण आहोत हे सद्गुरूंकडून जाणून घ्यायचं आहे. म्हणून समर्थ म्हणतात आपला आपण शोध घ्यावा. कुठे? अंतर्यामी. आतच वळावं लागेल. योगी अरविंद एके ठिकाणी म्हणतात की स्पिरिच्युअलिटी इज नथिंग बट डायव्हिंग विदिन वन सेल्फ. स्वतःच्या आतच उडी मारायची आहे, खोल 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 उतरायचं आहे. तर आपल्याला आपोआप लक्षात येईल. कारण का लक्षात येईल? खोल उतरताना आपोआपच तत्व विवरण होईल. जे अनावश्यक आहे ते आपोआप बाजूला जात 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 तिथंच शेवटी मनुष्य जाईल. कारण तेच एकमेव तत्व शिल्लक राहील. काही संप्रदाय होऊन गेले, त्या संप्रदायांना या भगवंतापर्यंत पोहोचता आलं नाही. ते शून्यापर्यंत पोहोचले आणि तिथं थांबले आणि असं म्हणायला लागले की सगळं शून्य आहे. पण शून्याच्या पलीकडे ब्रह्मस्थिती आहे हे आपले ग्रंथ सांगतात. ज्ञानेश्वरी, दासबोधासारखे, भगवद्गीतेसारखे, उपनिषदांसारखे. तिथं पोहोचायला सद्गुरू सांगतात की तेच तू आहेस, ते ब्रह्मतत्व. पुढच्या ओळीमध्ये समर्थ म्हणतात मी कोण ऐसा निवाडा, पाहो जाता तत्व झाडा. शब्द अवघड वाटतील पण मगाशी आपण तत्व विवरण जे पाहिले तेच समर्थ या ओळीत सांगतात. मी कोण हे शोधायला गेलं तर तत्व झाडाच करावा लागतो किंवा तत्व झाडा पदरात पडतो. मी कोण हे मी कोण ऐसा निवाडा, पाहो जाता तत्व झाडा, विचार करिता उघडा आपण नाही. तत्वे तत्व जेव्हा सरे तेव्हा आपण कैचा उरे, आत्मनिवेदन येणे प्रकारे सहजची झाले. असं पहा, शांत सरोवर आहे. शांत सरोवरामध्ये कुठलीही हालचाल होत नाही आहे. पण आता एक वाऱ्याची झुळूक आली. झुळूक आल्यानंतर सरोवरावरती लाटा निर्माण झाल्या. एक लाट, दुसरी लाट, तिसरी लाट, असं करत करत एक मोठी लाट निर्माण झाली. त्या लाटेवरती फेस आला. त्या फेसावरती काही बुडबुडे आले. असं झालं बरं का. आता मुळात तिथे काय आहे? सरोवराचं शांत पाणी आहे, बाकी काही नाही आहे. पण हे घडलेलं जे आहे हा सगळा तत्वांचा विस्तार आहे.
म्हणजे वारं येणं, त्याच्यावरती लाट येणं, मग लाट मोठी होणं, मग लाटेवरती फेस येणं, फेसावरती बुडबुडा येणं, बुडबुड्यांचा फेस असणं वगैरे वगैरे, हा सगळा तत्वांचा पसारा झाला. आणखी समजेल अशा भाषेत सांगायचं झाल्यास हेच आपलं देह आहे, चित्त आहे, मन आहे, वृत्ती आहेत. मुळात तिथे हे काहीच नाही आहे ना. शांत पाणी जसं आहे तसं मुळात आत्मस्वरूप सोडल्यास बाकी तिथं काहीच नाही आहे. एक एक करत गोष्टी शांत झाल्या की तिथे ते पाणीच शिल्लक जसं उरावं तसं समर्थ म्हणतात की फक्त एक आत्माच शिल्लक राहतो. तत्वे तत्व जेव्हा सरे तेव्हा आपण कैचा उरे. आपण म्हणजे मीपणानं आपण वेगळे राहणारच नाही. आत्मनिवेदन येणे प्रकारे सहजची झाली. बुडबुडा फुटला, कुठं जाणार? त्या फेसातच जाणार ना. फेस विरला तर कुठे जाणार? त्या लाटेतच जाणार. लाट विरली तर त्याच्यापेक्षा छोट्या लाटेत जाणार. छोटी लाट विरली तर सरोवरात जाणार. सरोवरात तरंग आहेत छोटे छोटे, ते विरले तर तिथं फक्त शांत सरोवरच शिल्लक राहणार. असंच होणार ना. ही निस्तरंग अवस्था जेव्हा साधकाला प्राप्त होते तेव्हा त्या निस्तरंग अवस्थेपुढे साधकाला काहीही करायचं असत नाही. पुढे आपोआप आत्म्यालाच आत्मा कळून येतो. येणे प्रकारे आत्मनिवेदन सहजची झाले असं समर्थ म्हणतात. सहज घडून येणारी पुढे प्रक्रिया घडते की आत्मनिवेदन. जसं नुसतं थांबलं की काही गोष्टी सहजपणे घडून येतात. कुठल्या कुठल्या सांगा बरं. आता स्त्रीला एकदा गर्भ झाला की तिने नुसतं थांबायचं आहे त्या दशेमध्ये. वेळ आल्यानंतर मुलाचा जन्म होतो ना. का 9व्या महिन्यात डिलिव्हरीची जी डेट डॉक्टरांनी दिली आहे ती डेट येण्यासाठी समजा 19 जुलै असेल, 19 जुलैचा जप करत बसते का मुलगी? नाही. जेव्हा वेळ भरते तेव्हा जन्म होतो. तिनं काही करायचं नाही आहे, तिनं फक्त राहायचं आहे. म्हणजे अर्थातच निरोगी. उदाहरणासाठी सांगते, ज्या स्थितीमध्ये आहे त्या स्थितीत आपण राहिलो की ज्या गोष्टी आपोआप घडून येतात त्याला म्हणायचं सहज घडून येणं. जसं कागदाचा कपटा आहे, नदी वाहती आहे, नदीच्या प्रवाहामध्ये कागदाचा कपटा टाकला की इथून तिथे जायला त्या कागदाच्या कपट्याला प्रयत्न करावे लागत नाहीत. प्रवाहामुळं तो आपोआप तिथे जातो. म्हणजेच काय झालं? सहज तो तिथे गेला. याला म्हणायचं सहजता. म्हणजे विना सायास त्याचा इकडून तिकडे प्रवास झाला. ज्यावेळी साधकाचा तत्व झाडा होतो, तत्वे तत्व जेव्हा सरे असं जेव्हा साधकाचं होतं तेव्हा आता पहा, सगळं काही टाकत आपण आत आलो. सुरुवातीला विचार येत होते, मग विचार कमी झाले, मग 2 वृत्तींमध्ये 2 विचारांमध्ये शून्य अवस्था आली. मग ती शून्य अवस्था वाढत गेली. वाढली म्हणजे काय झालं? दीर्घकाळासाठी कुठलाच विचार नाही आला. ही आणखी दीर्घ जेव्हा होते अवस्था तेव्हा निशून्य अवस्था येते. म्हणजे खूप कालावधीसाठी कोणताच विचार नाही. म्हणजे काय झालं? पूर्ण मनाचा लय झाल्यामुळं ते फक्त सरोवराचं शांत पाणी शिल्लक राहिलं. आता तिथे कुठलाही तरंग नाही, निस्तरंग सरोवराचं पाणी. अशाच स्थितीमध्ये साधक आणखी दीर्घकाळ राहिला की निशून्य दशेची अवस्था नंतर महाशून्य दशेत परावर्तित होते. म्हणजे काय झालं? आत्म्यालाच आत्मा कळून आला. आता तिथं आत्म्याशिवाय कुणीच राहिलं नाही, कारण वरचे सगळेच तरंग मिटले. मी पण तिथे राहिलो नाही, मन तर तिथे नाहीच आहे. तिथं आपला भाव पण नाही आहे की मी इथे आहे बुवा. शून्यामध्ये मी आहे किंवा मी शून्य दशा उपभोगतोय, हा मीपणा पण तिथं नाही. कुठलंच द्वैत तिथं जेव्हा राहिलं नाही तेव्हा तिथे एक आत्मवस्तूच तेवढी शिल्लक राहिली. तीच त्याला नंतर ओळखते. समर्थ म्हणतात हे मात्र मग सहज घडून येतं. इथं जर सायास केले तर आपली परत वृत्ती जागी झाली. पहा, जसं शांत सरोवराच्या खाली काय आहे हे पाहायला आपण हात घातला तर लाटा निर्माण झाल्या. पण सरोवराचं पाणी तसंच ठेवलं की आपोआप तळ दिसतो स्वच्छ. काही करायचं नाही आहे, तसंच थांबायचं आहे. तसं साधनेमध्ये घडणं म्हणजे आत्मनिवेदनाकडे जाणं. आलं लक्षात? समर्थ म्हणतात तत्वरूप सकळ भासे, विवेक पाहता निरसे, प्रकृती निरासे आत्मा असे आपण कैसा. एक मुख्य परमेश्वरू, दुसरी प्रकृती जगदाकारू, तिसरा आपण कैचा चोरू आणीला मध्ये. या ज्या ओव्या आहेत ना, यातून समर्थ सांगतात की अरे बाबा तू नाहीच आहेस मीपणानं तिथं. दासराम महाराज म्हणायचे सगळा भगवंतच असताना हा मी उपटसुंभ कुठून आला असं म्हणायचे. म्हणजे मी नाहीच आहे तिथे.
हेच समर्थांनी सांगितलंय की तिसरा आपण कैसा चोरू आणला तिथे. उगाचच आपल्याला वाटतं बरं का आपण म्हणून कोणीतरी आहे, तत्वतः आपण कुणीही असत नाही. खरं सांगू का मावशी तुम्हाला, आपण मेल्यानंतर आपल्याला पोचवून आले ना, पोचवून म्हणजे स्मशानात राख झाली की अर्धा पाऊण तास झाला असेल नसेल, लावला का पिठलं भात असं म्हणतंच कोणीतरी. हां, जरा तूप वाढ गं, थोडं लोणचं आहे का, असं होतंच. आपल्यालाच असं वाटत असतं आपण कोणीतरी आहे. कोणीही असत नाही आपण, पण कुणीतरी असतो. मग कोण असतो ते सद्गुरूंकडून ओळखून घ्यावं लागतं. आणि जो आपण असतो तो मात्र स्थळ काळाच्या पलीकडचा असतो, अजन्म असतो. त्याला कुठेही हात लावू शकत नाही कुणी. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. म्हणजे काय, मला मृत्यू येणार नाही असं तुकाराम महाराज म्हणत नाही आहेत. अशा अवस्थेत ते गेले की आता तिथं काळाची सत्ताच नाही, अशी आपली अवस्था आहे जी आत्मनिवेदनामध्ये कळून येते. आत्मनिवेदनामध्ये कळून येते म्हणण्यापेक्षा आत्मनिवेदन हेच त्या अवस्थेत जाणं आहे. पाहता तत्व विवंचना, पिंड ब्रह्मांड तत्वरचना, विश्वाकारे व्यक्ती नाना तत्वे विस्तारली, तत्वे साक्षत्वे ओसरती, साक्षत्व नोरे आत्मप्रचिती, आत्मा असे आधी अंती आपण कैसा. सगळं काही मुरून जातं, फक्त तिथं आत्माच राहतो. तर तिथे आपला तत्वात मिसळलेला मी असणार कुठून, असं समर्थ हलवून सांगतात. जागा हो, तिथं फक्त आत्माच आहे, तू म्हणून वेगळा कुणीही नाही आहेस. सोहम हंसहा, किंवा त्याच्या आधी समर्थ म्हणतात आत्मा एक स्वानंद घन आणि अहम आत्मा हे वचन, तरी मग आपण कैचा भिन्न उरला तेथे. समर्थ काय करतात माहिती आहे का, जो आत्मज्ञानाचा आणि आत्म्याचा विषय आपण समजून पाहिला, अगदी तर्कशुद्ध समजून पाहिला, त्या विषयाला समर्थ पुष्टी देतात. म्हणजे समजावून सांगतात की बाबा हे असं आहे. कसं आहे, आत्मा एक स्वानंद घन, आत्माच तेवढा आहे की नाही, फक्त जो स्वानंद घन आहे तोच आहे. आणि तुला सद्गुरूंनी काय सांगितलं आहे, आणि अहम आत्मा हे वचन, म्हणजे महावाक्याचा उपदेश सद्गुरूंनी आता केलेला आहे. आत्म्याशिवाय कोणी नाही ही एक तात्विक सत्यता झाली. सद्गुरूंनी पण तेच तुला सांगितलं की तत्वम असी. मग आता उरलं काय असा प्रश्न समर्थ करतात. तरी मग आपण कैचा भिन्न उरला तेथे, म्हणजे नसायलाच पाहिजे तत्वतः काही, पण तुला ते प्रचितीला येतं. तुला असं वाटतं की तू आहेस, तुला असं वाटतं की तुझा देह खरा आहे, तुला असं वाटतं की त्यातलं मन खरं आहे, त्याच्या हालचाली खऱ्या आहेत. पहा, आपल्या मनात विचार आला की तो विचार खोटा आहे असं आपल्याला नाही वाटत. आपल्या मनचा आहे ना तो आपल्याला खराच वाटतो. इथपर्यंत आपली पोच आहे. म्हणजे आपल्याला नुसता देह खरा नाही वाटत, देहाच्या आत असणारं मन पण खरं वाटतं. अशी तुझी दशा आहे. तर ते म्हणतात की तुला साधन करावं लागेल, तर तुला ही तथ्यता कळेल. मग साधन केल्यानंतर येणाऱ्या अवस्थेला पटवून देण्यासाठी समर्थ म्हणतात की एक तेवढा आत्मस्वरूपच सत्य आहे आणि त्यात सद्गुरूंनी तुला बोध केलेला आहे की अहम आत्मा. मग आता तू इथं कसा राहशील, त्यामुळे तू नाही आहेस हे आता दृढ धर मनामध्ये. सोहम हंसहा हे उत्तर, याचे पहावे अर्थांतर, पाहता आत्मयाचा विचार आपण कैचा तेथे. सोहम हंसहा म्हणजे काय झालेलं आहे, सद्गुरूंनी जो उपदेश केलेला आहे ना, तत्वम असी म्हणजे ते ब्रह्म तू आहेस, त्याला सत्शिष्यानं दिलेलं उत्तर आहे की सहा होय तेच मी आहे. हे जे घडलेलं आहे हे ध्यानात घ्यायला पाहिजे. सोहम हंसा हे उत्तर, याचे पहावे अर्थांतर, याचा सतत आता अभ्यास केला पाहिजे. ही तुला ओळख दिली नंतर याचा अभ्यास कर, म्हणजे आत्मानुसंधानामध्ये राहा. हे अनुसंधान जपलं पाहिजे, तरच पाहता आत्मयाचा विचार आपण कैचा तेथे हे कळून येईल. असा आत्मविचार जर करत राहिलो, आत्मानुसंधान जर करत राहिलो, तर आपण चिंतने तद्रूपता या न्यायानं आत्मनिवेदनात जाऊ. आणि मग आपल्याला कळेल की आपण कैचा तेथे, म्हणजे आपण म्हणजे देहभावानं आपण तिथे नाहीच आहोत, केवळ तेच तेवढं सत्य आहे. म्हणजे काय घडेल, सुरुवातीचा दृष्टांत आठवायचा. स्वप्नातून निद्रा येईल, निद्रेतून जाग येईल, आणि मग जाग आल्यानंतर त्याला अरे बापरे, स्वप्नात मिळालेलं होय सोनं एवढं, उगाचच बँकेत गेलो लोन काढायला, असं त्याचं होईल. खरं नव्हतंच, ते स्वप्नात होतं. असं व्हायला पाहिजे ना खरं, नुसतं ऐकून कसं होईल. म्हणून सद्गुरू साधना देतात.
आत्मा निर्गुण निरंजन तयासी असावे अनन्य. अनन्य म्हणजे नाही अन्य. आपण कैचा तेथे, आपण कैचा तेथे म्हणून परत समर्थांनी उपदेश केला. आत्मा कसा आहे? निर्गुण आहे, निरंजन आहे. तयासी असावे अनन्य हे पण समर्थ सांगतायत की आता ते सोडून तिथं तुम्हाला दुसरं कुणीही नाही हे ध्यानात घेऊन त्याच्या अनन्यतेत राहायचं आहे. पहा, तीच गोष्ट समर्थांनी वेगवेगळ्या प्रकारांनी सांगितली आहे. आत्मानुसंधान ठेवणं म्हणजे काय? अहम आत्मा याचा निश्चय दृढ करत राहणं म्हणजे काय? म्हणजेच आपल्या आत्मस्वरूपाशी अनन्य राहणं. तेच सद्गुरू सांगतायत, समर्थ सांगतायत आणि आपल्याला म्हणतायत की असं जर अनन्यपण ठेवलं तर आपण नाही देहानं, देहभावानं, मीपणानं हे आपोआप लक्षात येईल. आत्मा म्हणजे तो अद्वैत, जेथे नाही द्वैताद्वैत तेथे मीपणाचा हेत उरेल कैचा. तीच गोष्ट परत समजावून सांगितली. आता या ओवीचं विवरण करायची गरज नाही. तोच विषय या ओवीत आलेला आहे, वेगळ्या शब्दात आलेला आहे फक्त. आत्मा पूर्णत्वे परिपूर्ण, जेथे नाही गुणागुण, निखळ निर्गुण आपण कोण कैचा. तसं ते आहे तर तू कोण कुठला, असं अशाच अर्थाच्या या एकामागूनच्या एक ओव्या आहेत. त्वंपद, तत्पद, असीपद म्हणजे सच्चिद आनंदाच्याच धर्तीवरती समर्थांनी हा बोध केलेला आहे. त्वंपद, तत्पद, असीपद, निरसुनी सकळ भेदाभेद, वस्तू ठाईचे अभेद आपण कैचा. सर्व उपायांनी समर्थ एकच गोष्ट सुचवतात की आपण जे मूलतः आहोत त्याला कोणतीही उपाधी नाही, त्याला कोणतंही लक्षण नाही, त्याला कुठलाही जन्म नाही, त्याला कधीही मरण नाही, त्याच्यामध्ये कधीही बदल नाही, त्याच्यामध्ये कधीही स्थित्यंतर नाही, त्याच्यामध्ये कधीही फरक पडत नाही. जे आहे ते तसंच आपलं स्वरूप राहिलेलं आहे. वर येणारी जाणारी रूपं आहेत फक्त, जसं आकाशामध्ये ढग येतात जातात, येतात जातात, येतात जातात. कुणी ढगाला आकाश म्हणत नाही, पण आपलं हे अज्ञान झालेलं आहे की या देहाला आपण मी म्हटलेलं आहे. आकाशरूपानं ब्रह्मतत्व तसंच्या तसं राहतं. समर्थ काही ओव्यांनंतर म्हणतात की या नाव आत्मनिवेदन, ज्ञानियांचे समाधान, नवमे भक्तीचे लक्षण निरोपिले. प्रत्यक्ष केवळ तेच राहणं हे आत्मनिवेदन आहे आणि ही 9वी भक्ती आहे. म्हणजे आधीच्या 8 भक्ती केल्यानंतर ही 9वी भक्ती प्राप्त होती का? तुम्हाला काय वाटतंय? सांगा बरं. हां, नाही. हाच तर गैरसमज आपण काढतोय. 8 भक्ती केल्यानंतर ही 9वी भक्ती प्राप्त होत नाही. ही 9वी भक्तीच सर्व भक्तींमध्ये आहे. म्हणजे नामस्मरणामध्ये आत्मनिवेदन नाही असं कसं? नामस्मरणात आत्मनिवेदन झालंच नाही तर नामस्मरण भक्ती झाली नाही. शब्द नीट ऐका बरं का. स्वल्पविराम आणि शब्दात दिलेला पॉज याला महत्त्व आहे. नामस्मरणामध्ये आत्मनिवेदन जर झालं नाही तर नामस्मरण भक्ती झाली नाही. श्रवणामध्ये आत्मनिवेदन जर झालं नाही तर श्रवण भक्ती झाली नाही. पादसेवनामध्ये म्हणजे ती साधना ध्यानाची आठवली ना, आठवायलाच पाहिजे. पादसेवनामध्ये आत्मनिवेदनाची स्थिती आली नाही तर पादसेवन भक्ती झाली नाही. वंदनामध्ये आत्मनिवेदन आलं नाही तर वंदनाची भक्ती झाली नाही. वंदना म्हणजे कुठली मुलगी नाही बरं का. वंदनाची भक्ती म्हणजे वंदन भक्ती झाली नाही. तसंच अर्चनाच्या बाबतीत आहे, तसंच दास्याच्या बाबतीत आहे. दास्यात आत्मनिवेदन न होताच आपण ढळू शकतो. आपण पूर्वी बघितला आहे विषय. दास्य केलेल्या व्यक्तीमध्ये विकल्प आले तर दास्यत्वाच्या अवस्थेतनं तो खाली येतो. म्हणजे दास्यामध्ये आत्मनिवेदन व्हायला पाहिजे तर त्याची दास्य भक्ती होणार. तसंच सख्यामध्ये पण आत्मनिवेदनच व्हायला पाहिजे. अर्जुन जर रडायला लागला आता की श्रीकृष्ण कुठं आहे, श्रीकृष्ण कुठं आहे, तर तिथं पुन्हा विभक्त पण आलं. लक्षात घ्या बरं का. श्रीकृष्ण सापडत नाही आहे म्हणून देहभावात येऊन रडणं वेगळं आणि श्रीकृष्णासाठी गोपींनी रडणं वेगळं. दोन्हीत फार महदांतर आहे. हां, त्यामुळं सख्यामध्ये जर आत्मनिवेदन झालं तर सख्याचं रूपांतर सख्य भक्तीमध्ये होतं. म्हणून समर्थ म्हणतात विभक्त नसावे तरीच भक्त म्हणावावे. समर्थांचा हा आग्रह आहे. समर्थांनी या समासाच्या सुरुवातीला म्हटलं नाही का आपल्याला, पहा, मी भक्त ऐसे म्हणावे आणि विभक्तपणे भजावे. समर्थांना काय सांगायचं आहे? भक्त म्हणजे विभक्त नव्हे आणि विभक्त म्हणजे भक्त नव्हे. म्हणजे भक्त काय आहे?
एकरूपताच आहे ना, विभक्त पण तिथं नाही आहे. म्हणजे सर्व भक्तीचं पर्यवसान त्या एकरूपतेत झालं पाहिजे. याचाच अर्थ असा की 8 भक्ती केल्यावर 9वी प्राप्त नाही होत. सर्व भक्ती एकमेकांमध्ये मिसळलेल्या आहेत. शिरा तयार झाला आहे हो, त्याच्यात वेलदोडे आहेत, केशर आहे, रवा आहे, गूळ आहे, साखर आहे, सगळं काही आहे, तूप पण आहे. पण समोर येतो तो एकत्र होऊन येतो. आता त्यातलं फक्त तूपच खा असं करता येत नाही. शिरा खाल्ला की सगळं खाल्लं जातं. तशी ही भगवंताची भक्ती आहे. ऊस एक परी पेरी अनेक, अशी ही भगवंताची भक्ती आहे. समर्थ म्हणतात, या नावा आत्मनिवेदन ज्ञानी यांचे समाधान. इथं खऱ्या समाधानाची जागा आहे. याच्या अलीकडं कुठं समाधान नाही. समर्थांचा आग्रह आहे, याच्या अलीकडं समाधानाचे भास असतील, पण खरं समाधान इथंच आहे जिथं पूर्णपणे तादात्म्यता आहे, पूर्णपणे अनन्यत्व आहे, पूर्णपणे बर्फाचा गोळा पाण्यातच पडलेला आहे. तिथं खरं तो समाधान रूप होतो, जो ज्ञानी आहे तो. पंचभूतांमध्ये आकाश, सकळ देवांमध्ये जगदीश, नवविधा भक्तींमध्ये विशेष नवमी भक्ती किंवा भक्ती नवमी. नवमी भक्ती आत्मनिवेदन, न होता न चुके जन्म मरण, हे वचन सत्य प्रमाण अन्यथा नव्हे. जोपर्यंत हे आत्मनिवेदन होत नाही, म्हणजे जोपर्यंत तुम्ही साधना कोणतीही करा, आत्मसाक्षात्कार जोपर्यंत नाही, तोपर्यंत जन्ममरण चुकणार नाही. जन्ममरण तसंच राहील. हा सोपा अर्थ आहे या ओळीचा. समर्थ म्हणतात, जसं आकाश हे महाभूत सगळ्या भूतांमध्ये श्रेष्ठ आहे, किंवा जगदीश सगळ्या देवांमध्ये श्रेष्ठ आहे, किंवा जसं आपली अक्कल सगळ्यांच्या अक्कलेपेक्षा श्रेष्ठ आहे. आपल्यालाच बरोबर आहे ना, सगळं कळतं. गमती केली, गमतीचा भाग सोडून द्या. तसं समर्थ म्हणतात की सगळ्या भक्तींमध्ये नवमी भक्ती श्रेष्ठ आहे, आत्मनिवेदन श्रेष्ठ आहे. म्हणजे भक्तींमधला फरक सांगत नाहीत समर्थ. जर याच्यात हे घडलं नाही तर हेच श्रेष्ठ आहे ना. म्हणजे जसं मगाशी पाहिलं, श्रवणामध्ये जर आत्मनिवेदन घडलं नाही तर श्रवण भक्ती होणार नाही. मग श्रवणात श्रेष्ठ काय आहे? आत्मनिवेदन आहे. नामस्मरणात श्रेष्ठ आत्मनिवेदन आहे. म्हणजे मी तेच आहे या भावानं नाम घेतलं गेलं नाही तर ती नामस्मरण भक्तीमध्ये परावर्तित होणार नाही. म्हणजे नामस्मरणाची साधना म्हणजे मी तेच आहे या भावानंच नाम घ्यावं लागेल तर नामस्मरणाची भक्ती होईल. मी तेच आहे या भावानंच पादसेवन करावं लागेल तर पादसेवनाची भक्ती होईल. म्हणजेच आत्मनिवेदन सगळीकडे श्रेष्ठ राहतं. जसं ऊस एक परी पेरी अनेक आहे, पण गोडपणा जसा सगळीकडं समान आहे, तसं हे आत्मनिवेदन श्रेष्ठत्वानं सगळीकडं समान आहे. म्हणून आत्मनिवेदन श्रेष्ठ आहे. गोडपणा जर कमी असेल तर तो ऊस खराब आहे म्हणू, आपण कमी दर्जाचा म्हणू, त्याचं काही काम नाही म्हणू. जर ती चवच मिळाली नाही तर काय काम राहिलं. तसं आत्मनिवेदन नाही तर भक्तीचा काही उपयोग नाही. म्हणून आत्मनिवेदन श्रेष्ठ. पुढं समर्थ अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगतात. ऐसी हे नवविधा भक्ती केल्या पाविजे सायुज्य मुक्ती, सायोज्य मुक्तीस कल्पांती चळण नाही. चळण ज्याला आहे त्या अवस्था बघितल्या आपण, दास्यत्वात चळ नाही बघितलं आपण. मगासच्या दृष्टांतानं अगदी सोपं करून सांगू का? जर आपण स्वप्नातून जागं होतोय, म्हणजे जीवभावातून आत्मभावामध्ये येतोय, तर मध्ये जो टप्पा आहे त्याच्यात परत डुलकी लागू शकते. लागती बघा आपल्याला पहाटे. आपण ठरवलेलं असतं अगदी 4:30ला उठून व्यायाम करायचा, पण जाग येत असताना ठरवतो बघा जाऊ दे तिकडे, म्हणून परत एकदा डुलकी येते ना आपल्याला आणि झोपून जातो, आणि मग एकदम जाग येते तर 7:30 वाजलेले असतात. तसं परमार्थामध्ये पण घडतं. स्वप्नातून जागं व्हायचं आहे, निद्रेत यायचं आहे, निद्रेतून जागं व्हायचं आहे आणि जागृतीत यायचं आहे. म्हणजे उलटा अभ्यास करायचा आहे, जीवभावातून आत्मभावाकडे. तो करत असताना मध्येच डुलकी लागली आणि परत जीवभावाकडे घसरण झाली तर त्याला म्हणायचं चळण. समर्थ म्हणतात सायोज्य मुक्तीला मात्र चळण नाही. याचा अर्थ सलोकता, समीपता, स्वरूपता या तीनही मुक्तींना चळण आहे, एका सायुज्यतेला चळण नाही. त्याचा उल्लेख पुढे केला आहे समर्थांनी. तीही मुक्तीस आहे चळण, सायोज्य मुक्ती अचळ जाण, त्रैलोक्यास होता निर्वाण, सायोज्य मुक्ती चळेना. त्रैलोक्य जरी नाश पावलं तरी या सायोज्य मुक्तीला धक्का लागत नाही. एकदा का तुम्ही आत्मस्वरूप झाला
की तिथून परत येणं नाही. तुकाराम महाराज म्हणतात, लवण जैसे पुन्हा जळाचे बाहेर येत नाही खरे त्यातून या, त्यासारखी जाणा तुम्ही साधुवृत्ती, पुन्हा न मिळती मायाजाळ, मायाजाळ त्यांना पुन्हा रे बाधेना, सत्य सत्य जाणा तुका म्हणे. पुन्हा त्यांना मायाजाळ लागत नाही. तुम्हाला असं वाटतंय का की श्री महाराज पुन्हा मायाजाळात येतील? कदापि शक्य नाही. तुकाराम महाराज पुन्हा मायाजाळात येतील? कदापि शक्य नाही. ज्ञानेश्वर महाराजांना वासना शिवेल? कदापि शक्य नाही. जे तिकडं गेले ते आता इकडे येत नाहीत, पण ते तिकडं जाणं सायोज्यतेचं असलं पाहिजे, हा आग्रह केला आहे समर्थांनी. समर्थ इथं असं सुचवतात की जोपर्यंत आत्मज्ञान होत नाही तोपर्यंत तुम्ही साधना थांबवू नये, तोपर्यंत तुम्ही चालतच राहिलं पाहिजे. ये मार्गीचा कापडी महेशू, कापडी म्हणजे प्रवासी, सतत चालत राहिलं पाहिजे. मग इथे एक तरकट प्रश्न येतो, मग कळणार कसं आत्मज्ञान झालं ते? प्रवास थांबवायचा कसा? अरे बाबा, आधी थांबवायचाच कशासाठी? माऊली एके ठिकाणी म्हणतात ज्ञानेश्वरीत की सुखाच्या पाऊटी आहेत या प्रवासामध्ये, म्हणजे प्रत्येक पावलावरती अधिकाधिक सुख आहे. 2 तारखेला निरूपणाला आलो, जरा बरं वाटलं. 3 तारखेला आणखी छान वाटलं. 4 तारखेला आणखी छान वाटलं. 5 तारखेला आणखी छान. असं अधिकाधिक सुख आहे परमार्थामध्ये. नाम जितकं जितकं घेऊ, जितकी जितकी ध्यानाची साधना करू, तितका तितका आनंदाचा अनुभव अधिक मिळत जातो. असं असताना हा मार्ग आधी संपावा किंवा थांबावा हे वाटावंच कशाला. पण जरी एखाद्याला वाटलं की बाबा हा कोर्स किती दिवसांचा, कधी होणार साधारण आत्मज्ञान? कबीरांना असं एकानं विचारलं बरं का, तुम्ही नाम घ्यायला सांगता भगवंताचं, पण हा कोर्स किती दिवसांचा? कबीरांनी उत्तर दिलं, सीताराम कहो जी मनमो, जब लग श्वास चला तनमो. जोपर्यंत श्वास चाललाय ना तोपर्यंतचा हा कोर्स आहे म्हणाले. एक दिन हाती, एक दिन हौदा, एक दिन चढ़ते घोड़ा, एक दिन ऐसी आन पड़ी, नहीं पहनने को जोड़ा. सीताराम कहो जी मनमो, जब लग श्वास चला तनमो. एक दिन खावे दूध मलिदा, एक दिन शक्कर पूरी, एक दिन ऐसी आन पड़े, नहीं पिसने को ज्वारी. सीताराम कहो जी मनमो, जब लग श्वास चला तनमो. कबीरांची तळमळ अशी आहे की तुम्ही जिवंत आहे. कुणाला असं वाटतंय का जिवंत नाही आपण? नाही ना. आपल्याला वाटतं आपण जिवंत आहे. आता हे वाटणं जोपर्यंत आहे तोपर्यंत आत्मानुसंधान पाहिजे. इतकं साधं उत्तर आहे. समर्थ आपल्याला सांगतात की या सर्व मुक्तींना चळण असल्यामुळं या मुक्तींपाशी तुम्ही थांबू नका, सायुज्यतेपर्यंत पोहोचा. पण ते पोहोचलेलं सायुज्यतेला कळत नाही. आपल्याला जर कळलं की आपण पूर्ण झालो तर पूर्ण झालो का? पूर्ण झालो नाही. माऊलींची अर्थाची ओवी आहे, येथ जाणीव करी त्याची नेणे, आथिलेपणे मिरवी त्याची उणे, आपण झालो ऐसे म्हणे तो काहीच नव्हे. कळलं तर कसं झालो? नाही झालो. पूर्वीच्या काळची गोष्ट आहे बरं का. पूर्वीच्या म्हणजे ऋषी मुनींच्या काळची, हजारो वर्षांपूर्वीची गुरुकुल पद्धतीनं शिक्षण चालू होतं. अर्थातच आपण हा जो आत्ता विषय पाहतोय ना 2026मध्ये, तोच विषय रामचंद्रांना वसिष्ठांनी शिकवला आहे बरं का. म्हणजे याचं किती गांभीर्य असेल विचार करून पहा. आपल्या हे संतांचे उपकार आहेत की तो विषय तसाच्या तसा छानपैकी आपल्यापर्यंत आलेला आहे. दासबोधाच्या मार्फत का असेल आपण आलेला आहे. आता वसिष्ठ डोळ्याला दिसत नाहीत, रामचंद्र दिसत नाहीत, समर्थ दिसत नाहीत, पण त्यांना काय सांगायचं आहे ते आपल्याला नक्की कळतंय. उदाहरण मिसळ असेल किंवा आंबा असेल, कुठलंही असेल, पण त्यांना सांगायचं आहे ते कळतंय की नाही. हा संतांचा उपकार आहे. या ऋषींच्या गुरुकुलामध्ये असंच उपनिषदातलं वेदांमधलं ब्रह्मज्ञान दिलं गेलं आणि कोर्स केला गेला, क्रॅश कोर्स. आणि कोर्स केल्यानंतर पेपर टाकला परीक्षेचा. पेपरात एकच प्रश्न होता, ब्रह्म कोणाला कळलं, आणि रिझल्ट पण लगेच होता ऑनलाईन. ज्यांनी हात वर केला ते नापास झाले, ज्यांनी हात वर केला नाही ते पास झाले. ब्रह्म कोणाला कळलं, मला कळलं म्हटले ते नापास. मग त्यांनी परत परीक्षेला बसायचं ऑक्टोबरमध्ये. जे पास झाले त्यांनी पुढची परीक्षा द्यायची. मग पुढची परीक्षा अशी की गुरु माता ज्या होत्या त्यांनी मेथीचे लाडू बनवले, म्हणजे अगदी कडू झार.
कडू झार म्हणतात बरं का, गोड गुट्ट तसं, अगदी कडू, म्हणजे नुसतं जिभेला लागलं तरी तोंड वाकडं होणार असे मेथीचे लाडू बनवले. आणि ज्यांना ब्रह्म कळलेलं होतं ना, ज्यांनी हात खाली ठेवलेले होते, कसं आहे, आत्ता निरूपण ऐकल्यानंतर आपल्याला जर विचारलं काय विषय सुख चांगलं का वाईट, नाही वाईट 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 असं आपण म्हणणार आणि घरी जाऊन विषय सुखच भोगणार ना. तसं काही जणांना हे माहीत असतं की हात वर केला ब्रह्म कळलं तर आपण नापास होणार आहे, मग त्यांनी हात खाली ठेवला, तिथून ते सटकले, दुसऱ्या परीक्षेमध्ये अडकले. दुसऱ्या परीक्षेत गुरुमातांनी मेथीचा लाडू दिला, मेथीचा आहे हे सांगितलं नाही मात्र बरं का. लाडू तोंडात ठेवल्या ठेवल्या काही जणांचा चेहरा वाकडा झाला, लगेचच अनुभव आला ना विषयाचा. सद्गुरू म्हणाले ज्यांचा चेहरा वाकडा झाला आहे त्यांनी घरी जावं, लग्न करावं, सुखानं प्रपंच करावा, हा त्यांचा निकाल. आणि ज्यांचा चेहरा वाकडा झाला नाही त्यांना संन्यास दीक्षा दिली. गमतीचा भाग यातला सोडून द्या. इत्यर्थ असा आहे की अनुभव जोपर्यंत अनुभव म्हणून कळतो तोपर्यंत तो खरा अनुभव असत नाही, खरा म्हणजे आत्मानुभव असत नाही. जोपर्यंत हे समजतं की समजत आहे तोपर्यंत समजलेलं असत नाही. जोपर्यंत जाणीव आहे की जाणीव आहे तोपर्यंत जाणत्याला जाणलेलं असत नाही. आलं लक्षात? जे आत्मतत्व आहे तेच त्याला जाणत असल्यामुळं तिथं दुसरा कोणताही विकार नाही. त्यामुळं महात्मा दिसला, तेज दिसलं, ह्याचा आवाज ऐकवला, त्याचा आवाज ऐकवला, ह्या महाराजांनी हिमालयात बोलवलं, त्या महाराजांनी कैलासात घातलं, असलं काही परमार्थात असत नाही. हे सगळं आत आहे आपल्या, त्याच्यासाठीची साधना दिली जाते सद्गुरूंकडून आणि ती अनेक वर्ष एकनिष्ठतेनं केल्यानंतर आत्माच आत्म्याला जाणतो आणि मग आत्मनिवेदन घडून येतं. त्यामुळं समर्थ म्हणतात की सचोटीनं तुम्ही तुमच्या साधनेमध्ये राहा, कुठल्याही मुक्तीत अडकू नका. जर तुम्हाला सर्टिफिकेट द्यायचं असेल तर सद्गुरू देतील की साधना पूर्ण झाली, किंवा देणारही नाहीत, त्यांना काही बंधन नाही सर्टिफिकेट दिलंच पाहिजे असं. अहो ज्याची साधना पूर्ण झाली तो नाहीतरी आत्मस्थितीमध्ये आहेच ना, त्याला सांगायची काही गरजच असत नाही ना, त्याची इच्छा असते मला कोणी सांगावं मी पूर्ण झालो आहे, बरोबर ना. हे आपण आहे, आपल्याला वाटतं आपण 10वीत बोर्डात आलो तर जगाला पेढे वाटावेत आणि पेपरात फोटो यावा. ज्ञानीपुरुषाला असं कसं वाटेल ना. हे समर्थ आपल्याला समजावून सांगतात आणि सायुज्यता हीच आत्मनिवेदन आहे असं सांगतात. अवघिया चत्वार मुक्ती वेदशास्त्रे बोलती, तेच तर पाहिलं आत्ता आपण. वेदशास्त्रांमध्ये आहे म्हणून तर रामचंद्रांनाही तेच शिकवलं गेलं, सगळ्यांना हेच शिकवलं गेलं. तुम्हाला एक सांगू का गंमत? आत्ताचा काळ कसा आहे हो, चांगला आहे का खराब आहे? कुणी म्हणेल खराब आहे. हां, कसं आहे, महाराज आहेत ना इथे, आपण नाम घेऊ शकतो ना. काळ उत्तमच असतो, खराब आपली बुद्धी असते. ज्या काळामध्ये दुर्योधन होता त्याच काळामध्ये होता ना अर्जुन, त्याच काळामध्ये भगवान श्रीकृष्ण होते. ज्या काळामध्ये लक्ष्मण होता, म्हणजे ज्यानं असं म्हणतात 14 वर्ष वनवास केला, त्या 14 वर्षात आहार निद्रा घेतली नाही लक्ष्मणानं, इतकी सेवा केली रामचंद्रांची. 14 दिवस करून बघा बरं का, काय म्हणायचं, फास्टिंग और इंटरमिजिएट फास्टिंग. मग कळतं आपल्याला किती वेळा तोंडाला पाणी सुटतं. म्हणजे त्याच काळात लक्ष्मण आहे, पण त्याच काळात रावण आहे, त्याच काळात दुर्योधन आहे, त्याच काळात अर्जुन आहे, त्याच काळात भगवान श्रीकृष्ण पण आहेत. एकाच काळात आहेत श्रीकृष्ण, दुर्योधन, अर्जुन, द्रौपदी, सगळे एकाच काळात आहेत. पण भक्तीची उच्चतम अवस्था पण तिथे दिसून येते आणि नीचतेची नीचतम अवस्था पण दिसून येते. हे कशामुळं घडलं? बुद्धीमुळं घडलं. म्हणजे ज्या सद्गुरूंकडं जाऊन, ज्या आश्रमात जाऊन वेद शिकले, उपनिषद शिकले पांडव, त्याच आश्रमात कौरव पण उपनिषद शिकलेच ना. म्हणून महाभारत जर तुम्ही पाहिलं तर दुर्योधनाच्या मुखामध्ये असं वाक्य आहे की मला कळतं मी चुकीचं वागत आहे, पण मी स्वतःला अडवू शकत नाही. कळतंय का? त्यामुळं परमार्थ कळून उपयोग होत नाही, परमार्थ आचरावा लागतो. आणि आचरण करायला पहिली पायरी विश्वास ठेवावा लागतो सद्गुरूंकडनं, दुसरी पायरी त्यांना शरण जाऊन अनुग्रह घ्यावा लागतो, तिसरी पायरी ती साधना एकनिष्ठेनं करावी लागते. म्हणून समर्थ म्हणतात अवघिया चत्वार मुक्ती वेदशास्त्रे बोलती, तयामध्ये 3 नासती, चौथी ते अविनाश, म्हणजे सायोज्यता अविनाश, बाकी सगळ्याला नाश. पहिली मुक्ती ते स्वलोकता, दुसरी ते समीपता, तिसरी स्वरूपता, चौथी सायुज्यता.
ऐसिया चत्वार मुक्ती भगवत भजने पराणी पावती, हेची निरूपण प्रांजळ श्रोती सावध पुढे परिसावे. म्हणून पुढल्या समासाचा उल्लेख समर्थ या समासाच्या शेवटी करतात की काय, दासबोध थांबलेला नाही. या चत्वार मुक्ती आहेत भगवत भजनानं, म्हणजे आपल्यासाठी काय, सद्गुरुपदिष्ट साधनेनं या मुक्तींची प्राप्ती होते, याचं निरूपण आता पुढे केलेलं आहे. म्हणून या नवविधा भक्तींचा विषय समर्थ इथं थांबवतात. विषय फक्त थांबतो, भक्ती थांबत नाही. साधना समजून घेणं कदाचित थांबेल, साधना थांबत नाही. साधना सुरू असताना ती परत परत समजावून द्यावी लागते. पहा, सद्गुरूंनी आपल्याला अनुग्रह दिला आहे, पण आता घरी जाऊन आपण ध्यानाला बसलो, नियमितता जर नसेल ध्यानात बसण्यामध्ये, तर ध्यानात बसताना प्रश्न पडायला लागतात की नक्की कसं सांगितलेलं बुवा सद्गुरूंनी. अहो, काही जण असे असतात जे अनुग्रहाला विसरतात. गुरुदेव रानडेंनी अनुग्रह दिलेला पण आता लक्षात नाही काय सांगितलेलं. असे अनेक साधक असतात. अमुक सद्गुरूंनी अनुग्रह दिलेला पण लक्षात नाही काय सांगितलेलं. म्हणजे अनुग्रह दिल्यानंतर ते सातत्य ठेवलं नाही तर अनुग्रहाचा उपयोग होत नाही. तसंच इथल्या कुठल्याही गोष्टीला अंत नाही. भक्तीला अंत नाही, भक्तीच्या निरूपणाला अंत नाही, साधनांच्या प्रयत्नांना अंत नाही, समजावून घेण्याला अंत नाही. अंत एकाच गोष्टीला यावा लागेल आणि ती म्हणजे आपली देहबुद्धी. आपण हा सगळा विषय यथामती किंवा काय म्हणतात त्याला, यथाशक्ती यथामती समजून घेण्याचा प्रयत्न केला. असाच प्रयत्न करत राहावा, कायम करत राहावा आणि तो प्रयत्न आतल्या आत सुरू ठेवावा. तुम्हाला एक उदाहरण देतो, म्हणजे हे पटेल. श्री महाराजांची 362 प्रवचनं माहिती आहेत ना आपल्याला. हां, पण समजा आता असं गृहीत धरूया की आपण एक 20 वर्ष ती प्रवचनं ऐकतोय किंवा वाचतोय. तर जमलं, आठवता आलं तर 20 वर्षांपूर्वी जाऊन पहा स्मृतीमध्ये. 20 वर्षांपूर्वी जसं ते प्रवचन वाटत होतं तसं तेच प्रवचन आता वाटत नाही. आता जास्त सखोलतेनं कळतं, आता जास्त गहनता त्यातली लक्षात येतं की नाही. असं होतं की नाही आपल्या बाबतीत. हे कशानं घडलं, ते करत राहिल्यामुळं घडलं. म्हणजे तेच श्रवण करायचं, तेच मनन करायचं आणि साधनाची कृती पण तशीच सुरू ठेवायची. पुन्हा तेच श्रवण करायचं, तेच मनन करायचं. म्हणजे या निरूपणातल्या सुद्धा एक वाक्याचा वेगळा वेगळा अर्थ आणि 4, 6, 10 वर्षांनी उलगडेल. असं हे अध्यात्मशास्त्र आहे. म्हणून हे न थांबणार आहे, कधीही न संपणार आहे. सूर्य जसा तसाच्या तसा राहतो. आपल्याला कधी इंद्रधनुष्य दिसेल, कधी काय ऊन आहे, बापरे वैशाख वणवा असं आपण म्हणू, कधी छान वाटेल. पण पहा, ते छान वाटणंसुद्धा कधीतरी आपल्याला उकडलं म्हणून वाटतं. उकडल्यानंतर गारव्याची किंमत आहे, गारव्यानंतर उभेची किंमत आहे. पण या हालचालीमध्ये सूर्य कुठेच नाही आहे. सूर्य स्थिर आहे, निरंतर आहे. तसा अध्यात्म विषयाचा भाग आहे. म्हणून या विषयाला अखंडत्व आहे. आज इथं निरूपणाची समाप्ती झाली, या निरूपण मालेची, असं आपण म्हणतो, पण ही समाप्ती नाही. ही माळा अखंड आहे, कारण हा विषय थांबणारा नाही. असं आपण आता आपल्याला प्रॉमिस करूया, आपल्याला वचन देऊया की आपण या विषयाचं चिंतन मनन इथं सोडून जाणार नाही. प्रसादाकडं कमी लक्ष, कितीही भांडी वाजली तरी, कितीही जय जय श्रीराम म्हटलं तरी, प्रसादाकडं कमी लक्ष, जास्त लक्ष विषयाच्या चिंतनाकडे ठेवलं जाईल याचा निश्चय करूया आणि मग इथून बाहेर पडूया. आपला निश्चय अत्यंत महत्त्वाचा आहे. परमार्थ मार्ग निश्चयाचाच आहे. परमार्थ मार्ग साक्षेपाचा आहे, जाणून बुजून केलेल्या प्रयत्नांचा आहे. आपोआप होणारी ही गोष्ट नाही. हे ध्यानात घेऊन जाणीवपूर्वक आपण साधनेमध्ये मुरूया आणि श्री महाराजांना लोटांगण घालूया. असं पहा, पूर्वी पण निरूपणात सांगितलं आहे, प्रत्येकाच्या कुवतीनुसार विषय कळतो, प्रत्येकाच्या क्षमतेनुसार तो विषय साठवता येतो. बघा, फरक आहे. विषय कळला पण साठवता आला का? कदाचित थोडा कमी आला, एखाद्याला जास्त साठवता आला, एखाद्याला पुष्कळ जास्त साठवता आला. प्रत्येकाची वेगळी वेगळी क्षमता आहे. पण एक गोष्ट येथील उपस्थित प्रत्येकजण करू शकतो आणि ती गोष्ट म्हणजे
श्री महाराजांच्या पुढं लोटांगण घालणं एवढं आपण रोज करावं, रोज त्यांची करुणा भाकावी आणि आपल्या आपल्या साधनेमध्ये दृढ राहावं. जानकी जीवन स्मरण जय जय राम.